एक दिवशी विराट कोहली आमच्या खारच्या क्लिनिकमध्ये आला. आम्ही सगळं पाहायला लागलो अचानकपणे, अरे विराट कोहली इथे, आणि त्याच्या रिस्टला इंजुरी झालेली होती. कालांतराने असं लक्षात आलं की गुडघेदुखी आणि कंबरदुखीचे ऑपरेशन्स खूप व्हायला लागले. आमच्याकडे जेव्हा पूर्वी रुग्ण यायचे तेव्हा ते 60च्या नंतरचे, म्हणजे 65, 70, 80 असे रुग्ण असायचे. आणि आत्ता जर तुम्ही वयोगट जर पाहिलं तर तो 25, 30, 35. महात्मा गांधीजी यांना त्यांनी ट्रीटमेंट केलेली आहे. म्हणजे महात्मा गांधीजींनी कार्य केलं आपल्या स्वातंत्र्यासाठी, त्यामागे डॉक्टर राम भोसलेंचा सुद्धा आता की त्यांना फिट ठेवणं. म्हणजे तुम्ही दिवसाला जवळजवळ 15 ते 16 तास बसताय, कुठलाही व्यायाम करत नाही, अचानक जाऊन तुम्ही वेगवेगळे खेळाचे विकेंड्सना जाताय, कुठलाही वॉर्मअप नाही, काय नाही, मग इंजुरी होणार आहे. म्हणजे हजारो वर्षांपासून आपण ऐकतोय की ॲक्युपंक्चर आहे, आयुर्वेद आहे, वेगवेगळ्या उपचार पद्धती ज्या आता आपण पाहतोय उदयास आलेल्या आहेत, म्हणजे आत्ताच्या नाही आहेत. आणि त्या डॉक्टर राम भोसलेंनी रिइन्व्हेंट केल्या की असं असं पूजाविधी आहेत, त्यांना खूप कंबरदुखीचा अटॅक आलेला आहे आणि तुम्ही जरा पाहाल का म्हणून. आणि तो प्रोग्राम म्हणे कॅन्सल होणार नाही, ऑर्गनायझर सांगतात की तो करायलाच लागेल. आणि त्यांना उठता पण येत नव्हतं. मग त्यांना मी ट्रीटमेंट सुरू केली. साधारण एक अर्धा तासाची ट्रीटमेंट झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं की आता उठा. उठल्या, अरे पेन कमी झालं माझं. आणि डॉक्टरांनी मला सांगितलं की तुझ्या दोन्ही किडनीज फेल झालेल्या आहेत, फक्त 15% चालू आहे आणि तुझ्याकडे फक्त 6 महिने आहेत. माझ्या पायाखालची जमीन सरकली माझ्यापुढे. म्हटलं मी काय. तिसऱ्या वर्षी मी उठून उभा राहिलो आणि जोरात मी बोललो की तुम्हाला कळत नाही आहे का की मला किडनी प्रॉब्लेम आहे, मी मरतो इथे आणि तुम्ही माझ्याकडे बघत पण नाही आहे. तो लीडर म्हणाला, तू मरणार हे निदान तुला माहीत तरी आहे, म्हणजे तुझ्यावर केवढी ईश्वराची कृपा आहे, बाकीच्यांना तर माहीत पण नाही आहे. मग माहीत नसल्याने का केस करायचे का देवावर. ज्या वेळी तो बोलला त्यावेळी माझ्या शरीरामध्ये एक वीज चमकली आणि त्या क्षणापासून मी अनस्टॉपेबल झालो. नमस्कार मंडळी, वायफळच्या नव्या कोऱ्या भागात, वायफळ कुतूहलच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आजच्या भागात आपल्याला भेटायला आलेले आहेत चिकित्सा नी स्पाइन अँड मोर या क्लिनिकचे डॉक्टर देवरुखकर. आपण आजच्या या भागात गुडघे, पाठ, कंबर याविषयी बोललेलोच आहोत, पण त्याचबरोबर डॉक्टर देवरुखकरांनी विराट कोहली असेल किंवा त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील विविध क्रीडापटू असतील यांना कशाप्रकारे मदत केली, त्याचबरोबर कलाकार असतील त्यांना कशाप्रकारे मदत केली याबद्दल बोलणार आहोत. डॉक्टर देवरुखकर हे डॉक्टर राम भोसले यांचे शिष्य आहेत, त्यामुळे डॉक्टर राम भोसले यांच्या अनुभवांबद्दलही आपण आज गप्पा गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे महात्मा गांधी असो किंवा जवाहरलाल नेहरू असो किंवा देश विदेशातील विविध लीडर्स यांना डॉक्टर राम भोसलेंनी कशी मदत केली आणि डॉक्टर भोसले जे जे काही शिकले होते, जे जे काही त्यांनी निर्माण केलं होतं या क्षेत्रामध्ये, त्यातून डॉक्टर देवरुखकर कसे शिकले आणि त्यांनी कशा प्रकारे स्वतःला ग्रो केलं आणि चिकित्सा हे क्लिनिक आपल्याला उपलब्ध करून दिलं ह्याच्याबद्दल आपण बोललेलो आहोत. ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये स्पिरिच्युअलिटीचा अंग देखील आहे, त्याच्याबद्दलही आपलं आज डिस्कशन झालेलं आहे. त्याचबरोबर दैनंदिन जीवनात काय काय करावं, काय काय करू नये याच्याबद्दल सुद्धा आपण बोललेलो. तर अशा विविध गोष्टी वायफळ कुतूहलच्या आजच्या एपिसोडमध्ये असणार आहे. तर हा भाग मी लगेचच लावतोय, पण त्याच्या आधी वायफळला तुम्ही जर का सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. त्याच्या बाजूला बेल आयकन आहे तेही दाबून टाका, म्हणजे आम्ही जे काय एपिसोड्स बनवतोय ते तुमच्यापर्यंत अबाधितरित्या पोहोचत राहतील. वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही जर का भाग झाला नसाल, 6,500 पेक्षा जास्त लोक आता रुजू झालेली आहेत, तुम्ही जर का झाला नसाल तर खालती डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिकडे जाऊन रुजू व्हा. म्हणजे आम्ही इन्सायडर इन्फॉर्मेशन तिकडे जी पुरवत असतो, म्हणजे बाकीच्या लोकांच्या आधी वायफळ पत्रव्यवहारच्या लोकांना बऱ्याच गोष्टी कळतात, वेगवेगळे प्रकल्प कळतात, काय काय वर्कशॉप्स आपण प्लॅन करतोय त्याच्याबद्दलची माहिती मिळते, कार्यक्रमांबद्दलची माहिती मिळते, ते सगळं तुमच्यापर्यंत येत राहील. त्यामुळे आपल्या इन्सायडर कोर मंडळाचा भाग व्हायचा असेल तर वायफळ पत्रव्यवहार लगेच जॉईन करा. त्याचबरोबर वायफळ दुकान ह्याच्यावर आपण विविध प्रकारचे कपडे, विविध प्रकारच्या टोट बॅग्स, पिशव्या वगैरे नवीन नवीन डिझाईन्स घेऊन आलेलो आहोत सवलतीच्या दरामध्ये. तर तेही तुम्ही पाहू शकता. तिथे तुम्ही स्वतःसाठी काहीतरी घेऊ शकता किंवा आपले जे वायफळ ऐकणारे किंवा नेहमी एपिसोड्स पाहणारे तुमचे मित्रमैत्रिणी असतील त्यांना काहीतरी देऊ शकता, तर तेही होऊन जाईल. आणि चौथी गोष्ट म्हणजे वायफळ स्पेशल सुतारफेणी नावाचा आपला कथाकथनाचा जो आगळा वेगळा संगीतमय असा जो कार्यक्रम आहे, जो आम्ही तुमच्यासमोर आणण्यासाठी, तुमच्यासमोर मांडण्यासाठी खूप उत्सुक असतो, ते तुम्हाला दाखवण्यासाठी खूप एक्सायटेड असतो, कारण हा फॉर्मॅट खूप वेगळा आहे. कथाकथन म्हटल्यावर आपल्याला काहीतरी बसून काहीतरी कथा कोणतरी
सांगते असं वाटू शकतं, पण त्याच्या पल्ल्याड जाऊन आपण बऱ्याच एक्सपेरिमेंटल जबरदस्त अशा गोष्टी या कार्यक्रमात करत असतो. आणि आत्ताच आपण आपला कोकण दौरा करून आलेलो आहोत. वसई इथला एक कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर चतुरंगाचे गोवा, रत्नागिरी, चिपळूणचे 3 कार्यक्रम केलेले आहेत. आणि या पूर्ण दौऱ्याच्या दरम्यान तुमच्यातल्या अनेक लोकांना मला भेटता आलेलं आहे आणि खूप मजा आलेली आहे. त्यामुळे जर का तुम्ही हा कार्यक्रम पाहिला नसेल तर खालती डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, तिथे पुढे होऊ घातलेल्या कार्यक्रमांची माहिती मिळत असते. इंस्टाग्रामवर आम्ही ती टाकत असतो, पत्रव्यवहारातनं ती तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. तर वायफळ स्पेशल सुतारफेणी या कार्यक्रम बघायला नक्की या. एवढंच बोलतो आणि सुरुवात करतो आजच्या या वायफळ कुतूहल या नव्या कोऱ्या एपिसोडची विथ नन अदर दॅन डॉक्टर देवरुखकर फ्रॉम चिकित्सा नी स्पाईन अँड मोर. लेट्स गो. नमस्कार डॉक्टर देवरुखकर, वायफळवर तुमचं स्वागत आहे. नमस्कार. कसं वाटतंय? छान, तुम्हाला भेटूनच आनंद झाला. आम्हाला पण मजा आलेली आहे, हो. कारण आपली आधी भेट झाली होती एका ठिकाणी आणि त्यामुळे तो कनेक्ट वेगळा आहे. आणि त्यामुळे आज आपण इकडे आलो आणि आपण फायनली आज आपल्याला गप्पा मारता येतात. तुम्ही जे काही सुंदर कार्य करताय इतके वर्ष, आपल्या प्रेक्षकांसाठी पटकन आपण सुरुवात करूया. आपलं जे क्लिनिक आहे त्याच्यात आपण मेजरली काय काय कव्हर करतो? बरोबर. आता कसं आहे की आपलं जे क्लिनिकचं नाव आहे, म्हणजे नावातच तुम्हाला समजेल की चिकित्सा नी स्पाईन अँड मोर. तर आपला फोकस आहे गुडघेदुखी आणि मणक्यांचे आजार. ओके. याच्यावर आपला जास्त करून फोकस आहे आणि इतरही आपण त्याबरोबर ट्रीट करतो. त्यामुळे मोर आलेलं आहे त्यामध्ये. ओके. ॲड झालेलं आहे की बाबा पूर्वी आम्ही जेव्हा सुरुवात केली त्यावेळी आम्ही बऱ्याचशा आजारांवर ट्रीटमेंट द्यायचो. पण कालांतराने असं लक्षात आलं की गुडघेदुखी आणि कंबरदुखीचे ऑपरेशन्स खूप व्हायला लागलेत. बरोबर. म्हणजे जराही गुडघे दुखायला लागले की लगेच जाऊन ऑपरेशन्स करणं हा प्रकार खूप वाढायला लागलेला आहे. आणि मग त्यांना दुसरे काही ऑप्शन्स दिसत नाही की बाबा पेन किलर खा नाही तर ऑपरेशन करा, त्याच्यामध्ये काहीच ऑप्शन्स नव्हते. मग आम्ही फोकस केला की अशा रुग्णांसाठी काही ना काही आपल्याला करायला पाहिजे. आणि म्हणून मग आपण जे इतके वर्ष करतो आहे, 40-42 वर्ष आपण ट्रीटमेंट करतो आहे वेगवेगळ्या, त्या आपण गुडघेदुखीसाठी वापरूया. आणि मग गुडघेदुखी मुक्त जे जीवन आहे ते लोकांना आपण देण्याचा प्रयत्न करतो की विदाऊट ऑपरेशन आणि विदाऊट मेडिसिन्स किंवा खूप कमीत कमी मेडिसिन्स, ते पण आयुर्वेदिक अशा उपचारांचा आपण तिथे अवलंब करतो. आपण जेव्हा गुडघेदुखी, कंबरदुखी किंवा जे काय जॉईंट पेनसाठी रुग्ण येतात आणि ज्यांना ऑपरेशनला जायचं नसतं, त्यासाठी आपण मुख्यत्वे करून ॲक्युपंक्चरचा आपण वापर करतो. ॲक्युपंक्चरसुद्धा अतिशय ॲडव्हान्स ॲक्युपंक्चर जे मी चीनमधून शिकून आलेलो आहे. ओके. आणि चीनमध्ये मी जवळजवळ सगळं मी तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये ते शिकून आलेलो आहे. तसंच आपण ऑस्टिओपॅथी, कायरोप्रॅक्टिक हे सुद्धा आपण करतो. ते सुद्धा मी आत्ता म्हणजे इतक्या वर्ष मी प्रॅक्टिस करूनसुद्धा माझे गुरु जे होते डॉक्टर राम भोसले यांच्याकडून मी ऑस्टिओपॅथी कायरोप्रॅक्टिक शिकलो होतो. पण आता जपानच्या एका डॉक्टरकडून मी आता शिकतो आहे बरीच वर्ष, जे यमाआटा म्हणून अतिशय उत्तम डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे मी सतत शिकत असतो. तसं शिकण्याचं प्रक्रिया सुरू आहे. आणि वेगवेगळ्या ट्रीटमेंट म्हणजे आयुर्वेदा, त्यानंतर ॲक्युपंक्चर, कपिंग, ग्वाशा, मॉक्सिबक्शन, शियात्सू अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंटच्या उपचार पद्धती आणि तसंच फिजिओथेरपी अशाचा अवलंब करून एकाच छताखाली ट्रीटमेंट देण्याचा आमचा प्रयत्न असतो की रुग्णाला वेगवेगळ्या ट्रीटमेंटसाठी अनेक ठिकाणी जावं लागू नये, एकाच ठिकाणी सगळं उपलब्ध व्हावं, हा उद्देश आहे. वा. आता तुम्ही मला ही क्युरिओसिटी होती की आता एक 40 वर्षाच्या कालखंडात तुम्ही ट्रेंड्स पण बघितले असतील. ट्रेंड्स म्हणजे कसं, पूर्वी गुडघ्याचे जे काय असतील समस्या ते ह्या वयात व्हायच्या, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काही आत्ता ऑब्झर्वेशन आहे की आता लवकरच गुडघे दुखायला लागत आहेत किंवा पाठदुखी लवकर व्हायला, कारण कामं करायची पद्धत बदलली आहे लोकांची. आता डेस्क जॉब खूप व्हायला लागलेत किंवा फिरणं कमी झालंय किंवा खेळणं किंवा व्यायाम कमी झालाय, तर त्याच्याबद्दल काही तुमचं ऑब्झर्वेशन आहे का एक जनरल? खूपच छान प्रश्न आहे तुमचा. की आमच्याकडे जेव्हा पूर्वी रुग्ण यायचे तेव्हा ते 60च्या नंतर, म्हणजे 60मधले पण कमी, ओके, 60च्या नंतरचे म्हणजे 65, 70, 80 असे रुग्ण असायचे गुडघेदुखीचे. आणि आत्ता जर तुम्ही वयोगट जर पाहिलं तर तो 25, 30, 35 पासून सुरू झालेली आहे. म्हणजे स्त्रियांमध्ये सुद्धा 30-35मध्ये गुडघेदुखी सुरू झालेली आहे. आणि अनेक स्त्रिया आम्ही बघितलेल्या आहेत की ज्या 35मध्ये सुद्धा ऑपरेशन करून आलेले आहेत. अरे, अशी अवस्था झालेली आहे. पण मग ह्या जर गोष्टी व्हायला लागल्या तर देश कुठे जाणार आहे आपला? म्हणजे कशी प्रगती होणार आहे, कशाचीच होणार म्हणजे घर डिस्टर्ब होणार
घरातल्या फॅमिली मेंबर्स डिस्टर्ब होणार, जर तुम्ही कुठे जॉब करत असाल तर तिथलं ऑफिसचं वातावरण डिस्टर्ब होणार आणि तुमच्या लाईफमध्ये काय राहणारच नाही. ना तुम्ही मित्रमंडळीमध्ये जाऊ शकत आहे, ना फॅमिली बरोबर कुठे जाऊ शकत नाही, सतत दुखतंय, तेव्हा अख्खं लाईफच डिस्टर्ब झालं. आणि मग तुम्ही ऑफिसमध्ये नीट काम नाही करत तर त्या ऑफिसचं नुकसान आहे, ऑफिसवर अवलंबून असणाऱ्या बऱ्याच गोष्टीचं नुकसान आहे. असं आहे, म्हणजे शेवटी काय आपल्या देशाचं नुकसान आहे का पाहायला गेलं तर. त्यामुळे हे मोठं मिशन आहे ॲक्च्युली तसं पाहायला गेलं तर. आणि यामध्ये कसं आहे की लहान मुलांपासून आपल्याला व्यायामाची जी सवय जी त्यांना लावायला पाहिजे, त्यांचं जे लाईफस्टाईलचं शिक्षण द्यायला पाहिजे ते कमी पडतं. लहान मुलांनी उड्या मारल्या पाहिजेत, खेळलं पाहिजे, जम्पिंग रनिंग सगळंच करायला पाहिजे, जेणेकरून त्यांना पुढे जाऊन उतार वयामध्ये किंवा जेव्हा कॅल्शियम डेफिशियन्सी होते, विटॅमिन डी डेफिशियन्सी होते, हाडं ठिसूळ होतात, ती होणार नाहीत. हे जर लहानपणापासून ते करायला पाहिजे. आता सगळी मुलं बसून आहेत आणि जो वर्ग आपण मग बघितला 25, 30, 35मध्ये हे कुठलाही व्यायाम करत नाहीत, सगळे कॉम्प्युटरवर असतात. आणि जर तुम्ही जॉब करत असाल तर म्हणजे आठवड्यातले 4 दिवस जॉब असतो आणि 2 ते 3 दिवस सुट्टी असते. आणि त्यावेळी मग जाऊन काय करायचं तर क्रिकेट खेळा, फुटबॉल खेळा आणि मग किंवा मग बीचवर जा, तिकडे वेगवेगळे गेम्स खेळा. म्हणजे तुम्ही दिवसाला जवळजवळ 15 ते 16 तास बसताय, कुठलाही व्यायाम करत नाही. अचानक जाऊन तुम्ही वेगवेगळे खेळाचे विकेंड्सना जात आहे, कुठलाही वॉर्मअप नाही, काही नाही, मग इंजुरी होणार आहे. त्यामुळे अनेक रुग्ण गुडघ्याचा म्हणजे नीमध्ये टेअर आला आहे, लिगामेंट टेअर झाला आहे, कंबरेमध्ये स्लिप डिस्क झालं आहे, अशा अनेक रुग्ण आमच्याकडे यायला लागलेत आता त्या वयोगटातले. पण त्यासाठी सुद्धा आपल्याला उपचार करतात. म्हणजे आत्ता एक रुग्ण होता माझ्याकडे, 31 वय आणि त्याला स्लिप डिस्क आला आणि त्याला तुरंत डॉक्टरांनी सांगितलं की ताबडतोब तुला ऑपरेशन करायला पाहिजे. तो उठू शकत नाही, बसू शकत नाही, पायामध्ये प्रचंड वेदना. आणि तो ओळखीने आला, माझ्याकडे विश्वासच नव्हता. मी त्याला सांगतो तू घे ट्रीटमेंट, 8 दिवस तर घेऊन बघ. मग नाही मी सर्जरी करणार. आणि आजकाल मेडिक्लेम हे ते सगळं असल्यामुळे सगळ्यांना वाटतं की चला करून टाकू, एकदा मोकळं होऊन जाऊ, बरोबर, इतकं सहन करण्यापेक्षा मोकळं होऊन जाऊ. तर ही या मुलाची स्टोरी का सांगतोय मी की त्याने ट्रीटमेंट घेतली आपल्याकडे. ट्रीटमेंट घेतल्यानंतर तो बरा झाला पूर्णपणे, जॉब जॉईन केलं आणि त्याने त्याच्यानंतर बाहेर गेला तो फिरायला इंडोनेशियामध्ये आणि तिकडे त्याने डायव्हिंगचा कोर्स केला आणि डायव्हिंगचं सर्टिफिकेट मिळालं. म्हणजे इतका तो चांगला झाला. क्रिटिकल स्लिप डिस्क वरनं तो डायव्हिंगचा एक्सपर्ट कोर्स करून आला. म्हणजे हे, आणि तो एकदम नॉर्मल आहे आणि या गोष्टीला आता 2-3 वर्ष झालेली आहेत. तर असे अनेक लोक ना. आता बघा, तुम्ही तुमचं प्रोफेशन तर नाही सोडू शकत ना, आणि त्या प्रोफेशनमध्ये मी नाही सांगू शकत की तुमचं ब्रेड अँड बटर हे आहे तर तुम्ही ते प्रोफेशन सोडा. जसं आता एक मुलगा आपल्याकडे आला आणि तो सेलिंग शिकवतो, म्हणजे बोटिंग, आणि ते करत असताना त्याला खूपच श्रमाचं काम आहे ते शिकवतानाचं, तासनतास ते शिकवत होतो. त्याला दोन्ही हिप जॉईंट लॉक झालेले होते, म्हणजे त्याला एव्हीएन म्हणतात, व्हॅस्क्युलर नेक्रोसिस. ओके. आणि तो आपल्याकडे आला, चालताही येत नाही, काय नाही. मग त्याला आपण कसं सांगणार की तो म्हणतो की मला तेच काम आहे आणि त्यानेच मला पैसे मिळतात, त्याचाच माझा उदरनिर्वाह होतो. मग त्याच्या अवस्थेत त्याला बरं करायचं. मग त्याला आम्ही ट्रीटमेंट केली आणि तो छानपैकी तो बरा झाला. तो आता जातो वेगवेगळ्या ठिकाणी, तो कॉम्पिटिशन्समध्ये जातो, सगळीकडे जातो. म्हटलं मला हे काम सोडूच शकत नाही मी, कारण तेच काम माझं आहे. मग त्याला जे काम करायचं ते काम करून आपण त्यांना बरं करावं लागतं लोकांना. ते पण इम्पॉर्टंट आहे की नाही बाबा तू आता आयुष्यात पुढे हे काम नाही करू शकत, असं नाही करतात. आता एक 35 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक एसटीमध्ये काम करणारा एक व्यक्ती होता आणि त्याला स्लिप डिस्क झालं होतं. जवळजवळ 4 मणके त्याचे कंप्लीट निकामी झालेले होते आणि मुंबईतले सगळ्यात मोठे डॉक्टरांनी सांगितलं सर्जरीशिवाय तो चालूच शकणार नाहीस, चालता पण येत नव्हतं त्याला. तर तो आपल्याकडे बरा झाला. तो नोकरी सोडायला निघाला होता. मी म्हटलं तू बिलकुल जॉब सोडू नको. तर नाही मला कसं होईल, होणार आहे का? म्हटलं सोडू नकोस. आणि आम्ही त्याला ट्रीटमेंट केली, त्यांनी कंप्लीट तो बरा झाला. डॉक्टर पण आश्चर्यचकित झालं की अशी व्यक्ती कशी बरी होऊ शकते. आणि त्याने रिटायर्ड झाल्यानंतर मिठाई घेऊन आला, सगळ्या आमच्या स्टाफला आणि पेशंट्सना मिठाई वाटली की बघा मी आज यांच्यामुळे मी माझा कंप्लीट जॉब पूर्ण करू शकलो. त्याच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती ती. कारण आय थिंक जसं तुम्ही म्हणालात की कोणत्याही व्यक्तीसाठी असं काहीतरी होणं ज्याच्याने तुम्ही ठप्प आहात आणि जर का तुमच्यावर जर घर चालत असेल तर हे खूपच मोठं संकट आहे. म्हणजे फक्त मेडिकल नाही आहे, हे इकॉनॉमिकल पण किंवा फायनान्शियल संकट आहे.
त्यामुळे हे खूपच महत्त्वाचं आहे. जसं आणि हे प्रत्येकाच्याच आयुष्यात महत्त्वाचं आहे. पण आय थिंक अजून एक दोन काय म्हणता येईल मला क्षेत्र आहेत ज्याच्यातही हे खूपच इम्पॉर्टंट, म्हणजे एक स्पोर्ट्स. कारण ते एवढी वर्ष मेहनत करून एका लेवलला पोचलेले असतात स्पोर्ट्समन, आणि त्याच्यावर त्यांचं चालू असतं सगळं पूर्ण गणित. आणि असं काहीतरी इंजुरी झाली किंवा काहीतरी झाली तर ते स्पोर्ट्स ठप्प होतं, आयुष्य ठप्प होतं. आणि दुसरं असतं कलाकार, ज्यांना मुव्हमेंटची खूप गरज असते. म्हणजे इन जनरल आयुष्यात सगळ्यांनाच गरज असते, पण ही दोन अशी क्षेत्र आहेत जिकडे पटकन ठप्प होऊन जातं सगळं. आणि ह्या दोन क्षेत्रांमध्ये पण तुमचा बराच अनुभव आहे. विविध मोठ्या मोठ्या कलाकारांना किंवा विविध स्पोर्ट्स पर्सनना, क्रीडापटूंना तुम्ही मदत केलेली आहे. तर त्याच्याबद्दलही मला ऐकून घ्यायचं आहे, कारण की तेही खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे विराट कोहलीला तर सगळेच ओळखतात. एक दिवशी विराट कोहली आमच्या कारच्या क्लिनिकमध्ये आला. आम्ही सगळं पाहायला लागलो अचानकपणे, अरे विराट कोहली इथे. तेव्हा तो काहीतरी तिसरं का चौथं IPL खेळत होता आणि त्याच्या रिस्टला इंजुरी झालेली होती. आणि त्याला कोणी रेकमेंड केलं होतं की इथे जा म्हणून तुझं बरं होईल. मग त्याची ती रिस्ट, त्याला बॅटिंग करताच येत नव्हतं, म्हणजे इतकं त्याला पेन व्हायचं रिस्टमध्ये. तर त्याचं रिस्टचं पेन जेव्हा मी पाहिलं की रिस्टला जेव्हा पेन आहे तेव्हा नेमकं रिस्टवर पेन का आलं, की रिस्टलाच इंजुरी झालेली आहे का आणखी काय. तर तो एका स्ट्रोकची तो प्रॅक्टिस करायचा सतत. तर तो स्ट्रोकची प्रॅक्टिस करत असताना त्याचं स्कॅपुलापासून दंडापासून ते पेन त्याचं रिस्टपर्यंत येत होतं. मग आम्ही त्याची ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये त्याच्या मानेपासून, पाठीपासून, स्कॅपुलापासून, दंडापासून, मग कोपरापासून, मग त्याचं रिस्ट, असे ट्रीटमेंट आम्ही उपाययोजना चालू केली. मग ॲक्युपंक्चरपासून वेगवेगळ्या उपचार पद्धती त्याच्यावर केल्या. साधारणतः 1 महिनाभर तो आमच्याकडे येत होता आणि तो पूर्णपणे बरा झाला. आणि मग परत आपल्याला त्याने देशाला सेवा दिली आणि तुम्ही तो पाहताय की तो आज कसा खेळतोय. तर तो एक छान एक्सपिरियन्स होता. दुसरा स्पोर्ट्समन होता एक अभिजित काळे म्हणून, त्यालासुद्धा खूप टेअर झालेला होता एका मसलमध्ये आणि तो बॉलसुद्धा असा फेकू खालून फेकायचा. आणि त्याचं ट्रीटमेंट केल्यानंतर तो मग टेस्ट मॅचमध्ये सिलेक्ट झाला. आणि त्याच्या आधी त्याला वाटलं की आता आयुष्यातनं संपलंच क्रिकेट. आविष्कार साळवी फास्ट बॉलर, तो स्लिप डिस्कसाठी येत होता. असे स्पोर्ट्समन बरेच, म्हणजे इवन हॉकी प्लेयर्स, फुटबॉल प्लेयर्स, असे अनेक प्लेयर्स. त्याच्यानंतर वेट लिफ्टर्स, एक सिम्पल कवर म्हणून माझ्याकडे वेट लिफ्टर यायची, तिला स्लिप डिस्क झालेलं होतं. ती सगळ्यात यंगेस्ट चॅम्पियन कॉमनवेल्थ तिने मारली त्यावेळी. आणि तिला सांगितलं होतं की तू आता सोडून द्या, तुला स्लिप डिस्क झालं, तू नाही करू शकणार. आणि ती 6 महिने अक्षरशः काहीच करत नव्हती. तिला कळल्यानंतर आम्ही ट्रीटमेंट सुरू केली. मला परत वेटलिफ्टिंग करायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे, बघूया आपण. आणि मग ट्रीटमेंट सुरू केली आणि मग तिचं पेन कमी झालं. मग तिला मी म्हटलं तू आता प्रॅक्टिस सुरू कर हळूहळू. तिने प्रॅक्टिस सुरू केली आणि मग ती सरळ कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपला गेली आणि तिने ती चॅम्पियनशिप जिंकली. जेव्हा कुंजू राणे आणि त्यावेळी ती जिंकलेली आहे मॅचला. कमाल. अशा लोकांना परत त्यांच्या आयुष्यात जाऊन ते करू शकणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते आपण त्यामध्ये आपला सहभाग असतो, त्यामुळे खूप आनंद वाटतो. कमाल. आणि ह्याने अवेअरनेस पण वाढतो ना इन जनरल, की अशाही ट्रीटमेंट असतात आणि त्याच्यामुळे पण आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो आणि लोकांपर्यंत पोचतं. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की सेलिब्रिटीबद्दल, तर आपली एक ॲक्ट्रेस आहे पूजा बेदी, तिला स्लिप डिस्कचा अटॅक आला होता आणि प्रचंड कंबर दुखत होती. तिला उठतासुद्धा येत नव्हतं बेडवरून. वेदना खूप प्रचंड झालेल्या. डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं की तू आता 1 महिना हलू नकोस, सगळे कार्यक्रम तुझे रद्द कर. आणि मला फोन आला बाहेरच्या देशातून की असं पूजा बेदी आहेत, त्यांना खूप कंबरदुखीचा अटॅक आलेला आहे आणि तुम्ही जरा पाहाल का म्हणून. म्हटलं ठीक आहे, मी पाहतो म्हणून. आणि मग मी त्यांना पाहिलं आणि त्यांचं म्हणणं असं होतं की मला त्यांनी 2 प्रोग्राम त्यांचे फिक्स झालेले होते, एक दिल्ली आणि एक हैदराबाद, आणि दोन्ही डान्सचे प्रोग्राम होते. साल्साचे 2 ते 2.5 तासाचा प्रोग्राम होता एक, आणि सगळे तिकीट विकल्या गेलेले होते, सोल्ड आउट होतं. आणि तो प्रोग्राम म्हणे कॅन्सल होणार नाही, ऑर्गनायझर सांगतात की तो करायलाच लागेल. मी कसंही करून, आणि अण्णा तर सांगितलं की उठायचं नाही, आणि त्यांना उठता पण येत नव्हतं. म्हणजे मी सांगितलं त्यांना की कुशीवर वळा, तर त्यांना वळता येत नव्हतं. उठून बसा किंवा उभे राहा, तर त्यांना विदाऊट सपोर्ट ते येतच नव्हतं. म्हणजे तेव्हा पण खूप वेदना होत्या. म्हटलं तर कसं करायचं. म्हटलं ठीक आहे, आपण सुरू करू, मग पाहू.
मग त्यांना मी ट्रीटमेंट सुरू केली. साधारण एक अर्धा तासाची ट्रीटमेंट झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं की आता उठा. उठल्या, अरे पेन कमी झालं माझं, चालायला लागल्या. म्हटलं थोडं जिना चढून बघा, वाकून बघा, म्हणजे खूप बरं वाटतं. म्हटलं ठीक आहे, तुम्हाला आता प्रोग्राम करायचा ना, आता पुढची ट्रीटमेंट करतो. मग आणखी त्यांना ट्रीटमेंट सुरू केली पुढील मी. आणि साधारणतः एक 1.5 तासाच्या ट्रीटमेंटनंतर त्यांना खूपच वेदना कमी झाल्या आणि त्यांनी अक्षरशः माझ्यासमोर नाचून वगैरे त्यांनी बघितलं वगैरे, त्यांना छान वाटायला लागलं. आणि मग एक 2-3 दिवसाची ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांचा लगेच 3ऱ्या दिवशी कार्यक्रम होता आणि त्यांनी तो जाऊन कार्यक्रम केला. सक्सेसफुल झाला दोन्ही कार्यक्रमामध्ये त्यांनी डान्स केला आणि आल्यानंतर त्यांनी एवढे माझे आभार मानले की म्हणे तुमच्यामुळे मी हे कार्यक्रम करू शकले. म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे यामध्ये सांगण्यासारखं, की अशा अवस्थेमध्ये जाऊन तुम्ही तुमचं काम करून आलात, की असं नाही की बाबा की आता फक्तच उपचार झालेले आहेत. उपचार झाल्यानंतर तुमची जी अडचण होती ती सुद्धा दूर झाली त्यामध्ये. आणि सगळं जे काही त्यांनी ठरवलेलं होतं ते सगळं ठीक झालं. त्यांनी खूप लोकांना माझ्याबद्दल सांगितलं. अनेक सेलिब्रिटीज माझ्याकडे यायला लागल्या. मग पद्मिनी कोल्हापुरी यायच्या, शिवांगी शक्ती कपूर यायच्या माझ्याकडे, त्यानंतर मोना सिंग जस्सी, गौरव कपूर, कुणाल कपूर, बरेचसे लोक यायचे. विवेक ओबेरॉयसुद्धा आपल्याकडे आलेले होता. अशा अनेक सेलिब्रिटीज. नंतर त्यांचे वडील कबीर बेदी, त्यांना टेलबोनला पेन होतं, म्हणजे माकड हाडाजवळ पेन होतं आणि त्यांना खूप वर्ष पेन होतं. त्यांना ते पेन जातच नव्हतं. मग तिने सांगितलं की तुम्ही एकदा जाऊन भेटा, खारला माझं क्लिनिक होतं तेव्हा. तर ते आले, त्यांचं पाहिलं मी आणि त्यांना मग मी जसं मी मगाशी सांगितली ग्वाशा नावाची थेरपी केली. ती ग्वाशा नावाची थेरपी केली आणि म्हणाले की माझं पेन पहिल्यांदा 50% कमी झालं. असं कधीच झालं नाही, कारण ते बसायचेच नाही म्हणे. बसलो की मला पेन सुरू व्हायचा, मी मॅक्झिमम उभा राहतो म्हणे मी. कबीर बेदी म्हणाले. आणि मग परत दुसऱ्या दिवशी आले, मी आणखी थेरपी केली आणि साधारणतः 3-4 दिवसामध्ये ते बरे झाले आणि त्यांना ते पेन निघून गेलं. म्हणजे ही पण खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तर अशा बऱ्याच लोकांना याचा खूप फायदा आपण करून दिला या विद्येचा. खरं आहे. आणि म्हणजे हे सेलिब्रिटीज झाले, स्पोर्ट्स पर्सन झाले आणि मग अशी तुम्ही सुरुवातीला जी सगळी उदाहरणं दिलीत, म्हणजे डे टू डे लाईफ किंवा अगदी टीमध्ये कर्मचारी होते त्यांचं छान उदाहरण दिलं. असं पूर्ण मिक्स काय म्हणता येईल, आपले पेशंट्स विविध स्तराचे किंवा विविध प्रकारचे काम करणारे पेशंट आपल्याकडे येत असतात आणि त्यांना आपण मदत करत असतो. जसं आत्ता तुमच्या बोलण्यात उल्लेख आला डॉक्टर भोसलेंचा, तर मला तेच विचारायचं होतं की हे सगळं तुम्ही आत्ता ज्या ह्या सेवा तुम्ही पुरवताय सगळ्यांना किंवा सगळ्या ज्या पेशंट्सना बरं करताय, हे आलं कुठून, त्याची ओरिजिन स्टोरी काय, हे तुमच्यापर्यंत कसं येऊन पोहोचलं? याच्या मागे आहेत डॉक्टर राम भोसले. डॉक्टर राम भोसले एक मराठी व्यक्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, भोसले घराण्यातनं. ही व्यक्ती जीव द्यायला गेलेली होती 14व्या वर्षी आणि त्यांचा प्राण वाचवला. ती एक वेगळी स्टोरी आहे. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्या व्यक्तीसाठी व्हाईट हाऊसमधून बाहेर येतात आणि गाडीपर्यंत त्यांना सोडायला येतात, गाडीचा दरवाजा उघडून त्यांना आत बसवतात, इतका सन्मान ज्या व्यक्तीला मिळतो, अशी ही मराठी व्यक्ती. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कुणाहीसाठी बाहेर येत नाही गाडीपर्यंत सोडायला. ओके, तर असा मान त्यांना मिळालेला. स्टॅलिनला त्यांनी ट्रीटमेंट केलेली आहे. महात्मा गांधीजी यांना त्यांनी ट्रीटमेंट केलेली आहे. म्हणजे महात्मा गांधीजींनी कार्य केलं आपल्या स्वातंत्र्यासाठी, त्यामागे डॉक्टर राम भोसलेंचा सुद्धा आता की त्यांना फिट ठेवणं, कारण इतके ते श्रम करत होते. बरोबर. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या उपचार पद्धती देत असायचे आणि त्यामुळे ते फिट राहिले. पंडित जवाहरलाल नेहरू 17 वर्ष त्यांना डॉक्टर राम भोसले ट्रीट करत होते. नेताजी सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल, विठ्ठलभाई पटेल हे सुद्धा त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेत होते. आचार्य अत्रे, येहुदी मेहुनीन, त्यानंतर अलेक्झांडर फ्लेमिंग, जॉर्ज द फिफ्थ, त्याच्यानंतर इंग्लंडची राणी, अशी वेगवेगळी नावं आपल्याला, म्हणजे अनेक नावं आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातली. म्हणजे संगीत क्षेत्र असो किंवा मग पॉलिटिक्स असो किंवा मग आध्यात्मिक क्षेत्र असो, या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना त्यांनी ट्रीट केलेलं आहे आणि त्यांचे प्रॉब्लेम्स त्यांनी वेळोवेळी सॉल्व्ह केले आहेत. अशा प्रकारे ते जगप्रसिद्ध झालेले आहेत. म्हणजे एकदा बिल गेट्स इंडियामध्ये आले होते पहिल्यांदा आणि एक दिवस ते गायब होते. सगळे शोधायला लागले की कुठे गेले म्हणून. तर ते डॉक्टर राम भोसलेंना भेटायला आले होते मुंबईत. आणि कशासाठी,
तर त्यांच्या आईला डॉक्टर राम भोसलेने अमेरिकेमध्ये असताना बरं केलं होतं. वा. आणि आईने सांगितलं होतं की तू इंडियात जाशील तेव्हा तू डॉक्टरांना जरूर भेट. म्हणून ते त्यांना भेटायला आलं होतं आणि त्याने ब्लँक चेक म्हणे मला दिला त्यांनी की तुम्हाला जेवढी रक्कम टाकायची तेवढी टाका. डॉक्टरांनी तो सन्मानाने परत केला. आणि ती म्हणजे अशा अनेक स्टोरीज आहेत अध्यात्मातल्या आणि वेगवेगळ्या डॉक्टर राम भोसलेंबद्दलच्या. त्यांचा कार्यकाळ कधीपासून? साधारणतः 1936 पासून 2005 पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे. म्हणजे साधारणतः म्हणजे गांधीजींना ट्रीट केल्यापासून म्हणजे तुम्ही पाहाल की खूपच मोठा कार्यकाळ आहे. म्हणजे त्यांनी ही विद्या जी आहे हे आत्ता आपण जे अल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणतो, पर्यायी उपचार पद्धती, कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन, हे सगळं डॉक्टर राम भोसलेंनी त्यावेळी रिइन्व्हेंट केलं. हे सगळं सायन्स होतं बरोबर. म्हणजे हजारो वर्षांपासून आपण ऐकतोय की ॲक्युपंक्चर आहे, आयुर्वेद आहे, वेगवेगळ्या उपचार पद्धती ज्या आता आपण पाहतोय उदयास आलेल्या आहेत, पण आत्ताच्या नाही आहेत. ह्या पूर्वीपासून चालत होत्या आणि त्या डॉक्टर राम भोसलेंनी रिइन्व्हेंट केल्या आणि त्या जगापुढे आणल्या. आणि त्यामुळे इतके लोक त्यांच्याकडे ट्रीटमेंटला का येत होते की त्यामुळे त्यांना ते रिझल्ट्स होते. वेगवेगळ्या मसाज उपचार पद्धती ते शिकले होते. म्हणजे आपण ज्याला हाडवैद्यकी म्हणतो त्यातलं जे सायन्स आहे प्रगत, कायरोप्रॅक्टिक, ऑस्टिओपॅथी, भारतातले पहिले ऑस्टिओपॅथ आणि कायरोप्रॅक्टर डॉक्टर राम भोसले होते. आता कायरोप्रॅक्टिक आपण पाहतोय की खूप ठिकाणी खूप फेमस झालेलं आहे आता इंडियामध्ये सुद्धा. अमेरिकेत तर पूर्वीपासून आहेच पण आता खूप फेमस झालेलं आहे. पण त्याचा जो उगम आहे म्हणजे भारतामध्ये जो आणलेला आहे तो डॉक्टर राम भोसलेंनी, त्यांनी मला एक बेड दिलेला आहे कायरोप्रॅक्टिकचा जो माझ्याकडे आहे. त्याच्यावरती ट्रीटमेंट करायचे साधारणतः 60 वर्षापूर्वी ते त्यावर ट्रीटमेंट करायचे. तो त्यांनी मला भेट दिलेला आहे. तर ती एक अमूल्य भेट डॉक्टरांची आहे. तर त्यांचा पण खूप सहवास मला 13व्या वर्षापासून लाभला. तुमचा आणि भोसले म्हणजे डॉक्टर भोसलेंचा कसा संबंध कसा आला किंवा ते कसं झालं? म्हणजे माझे वडील भाऊसाहेब देवरुखकर यांना कंबरेखाली दोन्ही पाय लुळे झाले होते. ओके. आणि सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही आता आयुष्यभर चालणार नाही, तुम्हाला व्हीलचेअर लागणार, तुम्ही आता चालू शकत नाहीत. अशा अवस्थेत करायचं काय? म्हणजे इतक्यात आमचे एक फॅमिली फिजिशियन होते, त्यांची ओळख डॉक्टर राम भोसलेंशी होती. ओके. डॉक्टर पोंक्षे म्हणून. तर डॉक्टर पोंक्षे म्हणाले की आपण डॉक्टर राम भोसलेंना भेटायला जाऊ, ते काहीतरी यातून उपाय शोधतील. पण त्यांनी माहिती केली तर डॉक्टर राम भोसले अमेरिकेत होते आणि त्यावेळी ते फक्त मोठ्या लोकांना VIPsना ट्रीट करत होते. आपण कसं पोहोचणार आणि आपल्याला कसं ट्रीटमेंट करणार, म्हणजे शक्य होईल का, हे सगळ्या शंका होत्या. पण मी प्रयत्न करतो, डॉक्टर पोंक्षे म्हणाले. आणि माझे वडील ॲडमिट होते हॉस्पिटलमध्ये. एक दिवसासाठी डॉक्टर राम भोसले मुंबईत येणार असं कळलं आणि परत अमेरिकेला जाणार. आणि ही गंमत अशी की जो होता ज्या दिवशी ते येणार होते रविवार होता आणि रविवारी डिस्चार्ज देत नाहीत. तर वडील रात्री म्हणाले, वडील माझे नाथपंथी आहे पहिल्यापासून आध्यात्मिक क्षेत्रात, सगळ्या रुग्णाला ते रात्री बसायचे आणि गप्पा करायचे. म्हणे मी उद्या जाणार. म्हणे कसं तुला डिस्चार्जच मिळणार नाही? नाही म्हणत मी उद्या जाणार. आणि सकाळी डॉक्टर आले, एक मोठे डॉक्टर तिथे, म्हणे वडील सांगतात की आले, सगळे बघायला लागले की वॉर्डमध्ये कसे काय डॉक्टर आले. 9ची वेळ होती. 1 नंबर बेडवर गेले, त्यांना तपासलं, तिथून डिरेक्टली 23 नंबर बेड माझ्या वडिलांचा होता, तिथे आले आणि म्हणाले देवरुखकर उठा, चालून दाखवा. वडील उठले, चालले. म्हणजे चला तुम्हाला डिस्चार्ज, तुम्ही बरे झालात. चालायला लागले, डिस्चार्ज पेपर साईन झाला, वडील खाली उतरले, टॅक्सी बोलावली, टॅक्सीत बसले आणि टॅक्सीत बसलं परत होते तसे झाले. आता ही गोष्टच अद्भुत, म्हणजे लोकांना खरं वाटणार नाही या सगळ्या गोष्टी, पण ही घटना घडली. आणि मग तिथून मग डॉक्टर राम भोसलेंचा परिचय झाला, त्यांनी त्यांना ट्रीट केलं आणि ते पूर्णपणे 6 महिन्यात बरे झाले. आणि तेव्हा तुम्ही हे पाहत होतात की असं होतंय? हां, म्हणजे मी लहान होतो, मी अगदी 12-13 वर्षाचा असेल मी त्यावेळी. पण मी वडिलांबरोबर जायचो, त्यांना आम्ही टॅक्सीतून उचलून घेऊन जायचो. 4 माणसं लागायची त्यांना घेऊन जायला, उचलायला, कारण पाय ताटच्या ताट मुवमेंट नव्हते. तो मिरॅकल झाला फक्त डिस्चार्ज होताना आणि नंतर तसेच झाले जैसे ते. पण गंमत अशी झाली की माझे वडील पहिल्यापासून हाडवैद्य होते आणि ते ट्रीटमेंट करायचे.
पण जेव्हा ते ट्रीटमेंट डॉक्टर राम भोसले त्यांना जेव्हा ट्रीटमेंट देत होते ना, त्यावेळी ते शिकत होते त्यांच्याकडून, ते काय करतात, कसं करतात. किंवा इतर पेशंट असायचे VIP, तर यांना शेवटी घ्यायचे फ्री पेशंट. म्हणजे त्यांच्याकडून, वडिलांकडून त्यांनी पैसे नाही घेतले कधी. त्यांनी फ्री ट्रीटमेंट दिली, कारण त्यांनी बघितले की परिस्थिती तशी नाही आहे, तर मी तुला पैसे नाही घेणार. म्हणून ते सगळ्यात शेवटी त्यांचा नंबर असायचा. तोपर्यंत ते ऑब्झर्व करायचे की पेशंटशी कसं बोलतात, काय ट्रीटमेंट करतात, कसं डायग्नोसिस करतात. आणि 6 महिन्यांना झाले आणि ते बरे झाले. एक दिवशी एक पेशंट आला तिथे, आणि त्या पेशंट होती एक पोलिओची मुलगी होती, ज्योती नावाची. आणि ती डॉक्टर राम भोसले म्हणाले की देवरुखकर जरा ती बघा, जरा ती मुलगी चालेल का म्हणून आतमध्ये जाऊन. तर ते गेले ट्रीटमेंट रूममध्ये, आई आणि मुलगी तिथे. 2 मिनिटांमध्ये मोठ्याने रडण्याचा आवाज आला, हंबरडा फोडलेला होता त्या आईने. बाहेर सगळे घाबरले, धावत आत आले. म्हणे काय झालं काय? तर म्हणे काय नाही, मी काय नाही केले, घामाघूम झाले माझे वडील. म्हणे मी काहीच नाही केलं, मी फक्त एवढंच म्हणालो की मुलगी चालेल. ते चालेल म्हटल्यानंतर आईने जो हंबरडा फोडला आनंदाने, त्यामुळे ती रडायला लागली, ते आनंदाश्रू होते. आणि मग डॉक्टर म्हणाले की आता या मुलीला तुम्हीच ठीक करायचं, तुमची ही केस, तुम्ही ट्रीटमेंट सुरू करा. त्यांनी ती ट्रीटमेंट सुरू केली. ती मुलगी चालायला लागली, छान झाली पहिली मुलगी. आणि तिथून त्या प्रवासाला सुरुवात झाली. डॉक्टर राम भोसलेंकडे त्यांचं शिक्षण झालं, आणि त्यानंतर कालांतराने माझं शिक्षणसुद्धा त्यांच्याकडे व्हायला लागलं. त्याची एक वेगळी स्टोरी आहे. तर असं पहिले तुमच्या कुटुंबाशी संबंध आला, आणि तसं तुमच्याकडे ते झालं. आणि हे पण खूप वर्षापूर्वी असेल ना, म्हणजे तुमच्या प्रॅक्टिसच्या आधी वडिलांनी 1975. हां, तर त्या काळी चालू झालेलं आहे. हे सगळं बघत होतात तुम्ही, ऑब्झर्व करत होतात जसं तुम्ही म्हणालात. आणि मग वडिलांची ट्रीटमेंट झाली, वडील पण त्याच्यातच काम करायला लागले. आणि मग तुम्ही म्हणता की तुम्ही पण त्यांना जॉईन झालात. तर तुम्ही त्यांना का जॉईन झालात? का तुम्हाला अजून दुसरं काही करायचं होतं का? तुम्ही ह्याच्यात कसे आलात? बरोबर. मला खरं तर पोलीस इन्स्पेक्टर बनायचं होतं. मला पहिल्यापासून होतं की मला ते आवडायचं, तो रुबाब. माझे आजोबा पोलीस खात्यात होते. ओके. त्यामुळे ते पण होतं, आणि मला आवडायचं होतं की जायचं आणि पोलीस इन्स्पेक्टर बनायचं म्हणून. आणि मी त्याप्रमाणे सगळं ठरवलेलं होतं. पण माझ्या वडिलांना एक ॲक्सिडेंट झाला होता, आणि 3 वेळा गाडी उलटी झाली होती. त्यानंतर त्यांच्या ब्रेनला मार लागलेला होता. आणि अचानक एक दिवशी 1981ची गोष्ट आहे, मी साधारणतः 12वीला होतो. आणि ते रस्त्याने येत होते, आणि अचानक कोलॅप्स झाले पॅरालिसिसचा अटॅक येऊन. तो एका बाजूचा पॅरालिसिस होता. ओके. 1 सायडेड. त्याला हेमिप्लेजिया म्हणतात. म्हणजे बोलणं जातं, हात एका बाजूचा पाय असं पूर्ण जातं त्यामध्ये. आणि सगळ्यांना असं वाटलं की तिथे रस्त्यामध्ये की कोणीतरी दारू पिऊन पडलाय म्हणून कोणी लक्ष दिलं नाही. इतक्यात एक रिक्षावाल्याने त्यांना ओळखलं आणि त्या रिक्षात टाकून घरी घेऊन आले. घरी घेऊन आल्यानंतर त्यांना आंघोळ वगैरे घातली त्यांनी सगळ्यांनी, आणि घरच्यांनी मग ते हातपाय चोळणं वगैरे सगळं सुरू ठेवलं. थोड्या वेळात मी आलो, मी नव्हतो घरी. मी म्हटलं चला आपण हॉस्पिटलला जाऊया. मला म्हणालं बिलकुल हॉस्पिटलला मला नेऊ नकोस. अरे मग असं कसं, एवढं सिरियस हे झालेलं आहे, मेजर आहे, तर हॉस्पिटललाच जायला पाहिजे. नाही मी तुला सांगतो, म्हणजे इशारा करत होते की मी तुला सांगतो तसं तू कर. म्हटलं मला कुठे काहीच येत नाही आहे, मी तर कधी पाहिलं पण नाही या गोष्टी, आणि काय करायचं म्हणजे मी तर काहीच शिकलेलं नाही आहे. तुम्ही काय करता पेशंट्सवर ते सुद्धा मी कधी पाहिलेलं नाही. नाही म्हणजे मी तुला सांगतो तेवढं तू कर. आणि ऐकायलाच तयार नाहीत. मग ते सांगितलं मला त्यांनी की म्हणजे डोक्यावर अशा प्रकारे इथे बिंदू दाब, हा हात असा कर, वेगवेगळे उपाय मला ते रोज सांगत गेले. आणि तुम्हाला सांगतो की त्यांच्या हातात हालचाल व्हायला लागली, बोलायला लागले, पायामध्ये हालचाल व्हायला लागली, चालायला लागले. 15 दिवसामध्ये ते 100% बरे झाले. अरे म्हटलं हे तर मिरॅकल आहे. म्हटलं मला जी गोष्ट माहीतसुद्धा नाही, मी शिकलेलो पण नाही, आणि मला फक्त सांगितलं जातं आणि मी ते फक्त उपचार करतो आणि बरे होत आहेत. आणि एक रुग्ण ज्याला अर्धांगवायू झालेला आहे, पॅरालिसिस, जे कम्प्लीट कोलॅप्स आहे, हे तर मिरॅकल आहे. म्हटलं असं जर असेल तर म्हटलं हेच शिकायला पाहिजे. मला इन्स्पेक्टर म्हणून मी काय करणार आहे. हे तर मोठी सेवा आहे आणि हे तर मोठं नॉलेज आहे. तोपर्यंत मी याकडे पाहत नव्हतो. म्हणजे घरी रुग्ण यायचे किंवा वडील जायचे कुठेही पाहायला, तर मी पाहत नव्हतो त्या गोष्टींकडे की काय आहे ते. माझं अभ्यास आणि एवढंच सुरू होतं. मग मी अभ्यास करायला सुरुवात केली. मग मी वडिलांबरोबर जायला लागलो. मग ते काय ट्रीटमेंट करतात, मग माझं कुतूहल आणखी जागं झालं. आणि मग मी ठरवलं की एक दिवशी की हा माझा आता लाईफचा टर्निंग पॉईंट आहे, आता हेच करायचं.
आणि मग तिथून मी शिक्षणाला सुरुवात केली. आणि मग शिकत शिकत प्रॅक्टिस चालू झाली. हो, मग वडिलांबरोबर जायला लागलो आणि तेव्हा वडील पैसे नाही घ्यायचे कोणाकडून, फ्री ट्रीटमेंट करायचे. म्हणजे मी पण त्यांच्याबरोबर जायला लागलो. पण त्यावेळीचे पेशंट्स कसे असायचे की त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर किंवा वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत कपिंगसारख्या किंवा मसाज उपचार पद्धती आहेत, याच्याकडे नीट काय पाहिलं जायचं नाही आणि लोकांना माहीत नसायचं. हे एखादा मालिशवाला या पलीकडे कोणी पाहायचं नाही. आत्ता जेवढा सन्मान मिळतो तेवढा त्यावेळी अल्टरनेटिव्ह मेडिसिनला नव्हता, अवेअरनेस नव्हता. तर आत्ता तुम्ही जसं म्हणालात की आजकाल आपल्याला सोशल मीडिया किंवा व्हिडिओ बघताना ह्या सगळ्या पद्धती माहिती झाल्या. हो, पण तुम्ही सुरुवात केली तेव्हा हे फार नवीन होतं, त्यामुळे तुम्हाला शिकण्यासाठी पण फार नवीन होतं आणि लोकांना ते स्वीकार करण्यासाठी पण फार नवीन होतं. तर मला तेच जाणून घ्यायचं होतं, कारण तुमची स्वतःची पर्सनली प्रॅक्टिस पण एवढ्या वर्षांची आहे, तर ती सुरुवात कशी झाली, तुम्ही कसं ते शिकत गेलात किंवा तुम्ही कुठून शिकत गेलात आणि मग कशा प्रकारे ते बिल्ड झालंय तुमचं सगळं? हो, म्हणजे कसं आहे की मी वडिलांबरोबर जायला तर लागलो, पण त्यावेळी कुठले क्लासेस नव्हते आणि पुस्तकं कुठलीही अवेलेबल नव्हती. म्हणून मी काय करायचो की मी फोर्टला जायचो आणि फोर्टला ते रस्त्यावर सगळे पुस्तकवाले बसलेले असायचे घेऊन. तिथे जाऊन मी त्या पुस्तकांच्या ढिगांमध्ये काही हेल्थ रिलेटेड किंवा काही ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, मसाज, कायरोप्रॅक्टिक, ऑस्टिओपॅथी असं अल्टरनेटिव्ह मेडिसिनमधलं जे काही मिळत असेल ती पुस्तकं शोधायचा प्रयत्न करतो. पण खूप रेअरली एखाद दुसरं पुस्तक मिळायचं. मग ते पुस्तक मिळालं की अगदी ते चाळून काढायचं आणि ते सगळं पाहून मग ते प्रयोग करायचे वेगवेगळे. हे सगळं आम्ही त्यावेळी करत होतो. मग वडील मला शिकवायचे वेगवेगळ्या गोष्टी. यांच्याकडे जेव्हा डॉक्टर राम भोसलेंकडे जायचो आम्ही, तिथे चर्चा व्हायची. ते जेव्हा ट्रीटमेंट करायचे पेशंट्सना त्यावेळी ते समजावून सांगायचे, वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे, ते कसं ट्रीट करायचे, कसं डायग्नोज करायचे रुग्णांना त्यांच्याकडे आलेलं, तेच सगळं सांगायचे. आणि मग कधी कधी ते मला ट्रीटमेंट पण द्यायचे की रमाकांत झोप आता तू चल. त्यांनी पहिल्यांदा मला जी ट्रीटमेंट केली होती डॉक्टर राम भोसलेंनी, संवाहन विद्या ही त्यांनी शोधून काढली. संवाहन व्हायब्रेशनल मसाज हा त्यांनी शोधून काढलेला होता की आपल्या शरीरामधले जी स्पंदन आहेत त्याला बॅलन्स करणं. संवाहन म्हणजे टुवर्ड बॅलन्स, जे काय इम्बॅलन्स आहे त्याला बॅलन्सकडे घेऊन जायचं, हे तत्व आहे. मग त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या उपचार पद्धतींचा अभ्यास करून त्यात त्यांनी स्वतः एक डेव्हलप केलेली जी उपचार पद्धती होती ते संवाहन व्हायब्रेशनल मसाज हे त्यांनी सुरू केलेलं होतं. ते पेशींना लयबद्ध पद्धतीने त्यांना एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीमध्ये आणून ठेवणं आणि त्याने रोग हील करणं, हे सगळं होतं. ते करत असताना एक दिवशी त्यांनी मला झोपवलं आणि मस्तपैकी स्पाईनवर माझ्या अत्तर लावलं आणि म्युझिक क्लासिकल, आणि त्यांनी मसाज द्यायला सुरुवात केली स्पाईनवर. 5 मिनटामध्ये माझं शरीर एवढं हलकं झालं की मी आकाशात भ्रमण करत होतं असं मला वाटायला लागलं, की इतकं कापसासारखं शरीर झालं आणि मी अक्षरशः अवकाशात भ्रमण करतो आहे. इतकं लाईट आणि इतकं वेगळंच शरीर मला वाटायला लागलं. मग हा जो अनुभव होता तो म्हणजे मला शब्दात पण नाही सांगता येतं आता, पण माझ्यासमोर मला तो एक्सपिरियन्स अजूनही मला आठवतो आहे. तो ती कला आणि ते जे सायन्स होतं ते म्हटलं हे तर प्रचंड आहे. पण मग आम्ही त्यांच्याकडे शिकायला लागलो हे संवाहन व्हायब्रेशनल मसाज आणि आमच्या रुग्णांना करायला लागलो. मग रुग्ण म्हणाल की आम्हाला गुदगुल्या होतात, झाली का ट्रीटमेंट? म्हणे हो झाली. म्हणे नाही, म्हणजे ही स्पंदन येण्यासाठी डॉक्टर राम भोसलेंनी खूप परिश्रम घेतले होते की ती स्पंदनं हातातनं कशी पेनिट्रेट व्हायला पाहिजे शरीरामध्ये, पेशींपर्यंत किंवा ऑर्गन्सपर्यंत. तर तो अभ्यास तर नव्हताच ना. मग नेमकं काय, मग सारखं जाऊन त्यांच्याकडे पाहणं, काय करतात अभ्यास करणं. खूप वर्ष गेली ते स्पंदनांचा अभ्यास करण्यामध्ये. खूप वर्षानंतर कळलं की ही स्पंदनं काय आहेत. कारण जे काही शिकायचं होतं रुग्णांवर त्या पद्धतीने उपचार करायचे, पण रुग्णांना पाहिजे असायचं की काहीतरी जोरात आवाज काढणं, जोरात काहीतरी करून देणं, मॅनिप्युलेशन करणं. ह्यांनी त्यांना वाटायचं की चला हे वर्थ आहे. पण फक्त व्हायब्रेशन्स दिलं हातांनी त्यांना ते वाटायचं की काही ट्रीटमेंटच नाही झाली. त्यामुळे मग नेमकं काय करायचं. मग वेगवेगळ्या डॉक्टर राम भोसलेंनी काय काय शिकले जगामध्ये जाऊन ते सगळं आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही काय काय शिकलात. तर चीनमध्ये जाऊन त्यांनी चीनी ॲक्युपंक्चर शास्त्राचा अभ्यास केला. वेगवेगळ्या आफ्रिकेसारख्या देशात जाऊन त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी शिकल्या. तिथल्या आदिवासी लोकांकडून वेगवेगळ्या गोष्टी शिकल्या. ते लंडनमध्ये जाऊन सर हर्बर्ट बार्करकडनं त्यांनी ऑस्टिओपॅथी, कायरोप्रॅक्टिक याचे धडे घेतले. जॉईंट मॅनिप्युलेशन, हाडं जागेवर कशी बसवायची
हे सगळं केलं. कारण जॉर्ज द फिफ्थला जेव्हा गुडघेदुखी झाली होती त्यावेळी डॉक्टर राम भोसले सर हर्बर्ट बार्कर बरोबर त्याच्याकडे गेले होते. सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की फिफ्थ जॉर्जची गुडघेदुखी बरी नाही होणार. आणि त्यांनी सांगितलं की मी 15 दिवसात तुला मी उभं करतो म्हणून. ते उभंसुद्धा राहत नव्हते. 15ही दिवस डॉक्टर राम भोसले त्यांची बॅग पडून गुरुची बॅग पकडून जात होते. 15व्या दिवशी त्या सर बार्करनी त्याच्या गुडघ्याला हलकासा झटका दिला आणि म्हणाल्यात की चाला. आणि जॉर्ज द फिफ्थ उठले आणि चालायला लागले. त्यांची गुडघेदुखी पूर्ण बरी झालेली होती. व्हिएन्नामध्ये ते गेले होते. जेव्हा 14व्या वर्षी त्यांना इथे म्हणजे परीक्षेला 10वीच्या परीक्षेला बसायला त्यांना पैसे नव्हते, 15 रुपये. म्हणून ते निराशेने जीव द्यायला गेले होते तुंगारेश्वर वज्रेश्वरीच्या इथे. आणि तिथे एका स्वामींनी त्यांचा जीव वाचवला. आणि ते पाणी पित होते. पाण्याची उंजळ भरलेली होती. खूप चालून चालून दमलेले होते. आणि त्यांनी 2 वेळा पाणी घेतलं. मागून आवाज आला अतिथी देवो भव. परत त्यांनी सोडलं. परत पाणी घेतलं. परत म्हणतात अतिथी देवो भव. म्हणजे काहीतरी भूतभीत आहे म्हणून एक काठी उचलली आणि मागे वळून बघायला लागले. ते काळाक भिन्न व्यक्ती उभा होता. म्हणे नावाने हाक मारली, राम बहुत थके हो, क्या चाहिए. म्हणे हा नाव कसं माहिती आहे या व्यक्तीला माझं. म्हणे खाओगे, भूके हो, क्या खाओगे. म्हणे मिळणार तर काही नाही आहे, नॉनव्हेज तर पसंत नव्हतं मला, पण मिळणार नाही मग त्यांनी चिकन मटन जे काय वाटेल ते मागितलं. म्हणे देणार तर नाही आहे, ते जंगलात कुठून येणार आहे. तर म्हणे 5 मिनिटांनी सांगितलं जेव्हा आपका खाना तयार आहे त्या वृक्षाखाली जेवण टार. म्हणजे कशाला माझी चेष्टा करतो म्हणे जा खाना तयार. बघितलं तर चांदीच्या ताटामध्ये जेवण तयार होतं. जे मागितलं ते जेवले. तिथे त्या दगड उशाला घेऊन झोपले. उठल्यानंतर ते व्यक्ती तिथेच होती. म्हणे जेव्हा विलायत जाणे की तयारी करो. म्हणे विलायत म्हणे कशाला माझ्या ह्याच्यावर दुःखावर डागण्यात देता तुम्ही. मला इथे मी एक तर जीव द्यायला आलो, मला पैसे नाही मिळाले 15 रुपये. तू मला जेवण दिलं ठीक आहे, पण विलायत जाणे की तयारी करो म्हणजे फॉरेनला जायची तयारी कर. म्हणे 160 वेळा जाशील. आणि डॉक्टर राम भोसले 160 वेळा त्यावेळी विलायतीला जाऊन आले फॉरेनला. आणि स्वतःचा एकही पैसा खर्च न करता वेगवेगळ्या देशांमध्ये. ते स्वामीजी होते वज्रेश्वरी गणेशपुरीचे स्वामी नित्यानंद महाराज जे तिथे आहेत. आणि तिथे गरम पाण्याची कुंड आहेत गणेशपुरीला. तिथलं पाणी जर्मनीला त्यांनी नेलं होतं तपासायला. तर तिथल्या पाण्यामध्ये जे मिनरल्स आहेत आणि जे हिलिंग प्रॉपर्टीज आहेत ते जगात कुठल्याच नाही आहेत. त्याने अनेक गरम पाण्याची कुंड पाहिलेली आहेत. पण ते नेहमी सांगायचे डॉक्टर राम भोसले की ही कुंडातलं पाणी जे आहे त्यामध्ये खूप हिलिंग प्रॉपर्टी आहे. त्यामुळे रुग्ण जर तिथे गेला आणि त्या गरम पाण्याची कुंडांनी जर त्यांनी स्नान केलं किंवा जर शरीरावर ती पाणी घेतलं तर त्याचं हिलिंग खूप फास्ट होऊ शकतं. खूप चांगलं आहे. तर तिथेच त्यांचा मठ आहे स्वामी नित्यानंद महाराजांचा. तर अशी ही स्टोरी आहे. म्हणजे जे संत बोलतात त्यांची वाणी कधीच खोटी होत नाही असं डॉक्टर राम भोसले आम्हाला नेहमी सांगायचे. संतांची वाणी कधीच खोटी नाही ठरत. आणि ते तसंच्या तसं झालं. तर असं गुरु शिष्य परंपरेने एक एक गोष्टी तुमच्यापर्यंत येऊन पोचल्या असं एक म्हणता येईल. असं म्हणता येईल. तर तुम्ही हे सगळं काय म्हणता येईल ही शिदोरी घेऊन ज्ञानाची जी येत होती सातत्याने ते घेत तुम्ही तुमची जर्नी चालू केली त्याच्यातली. सुरुवातीला पण तुम्ही पण असंच विविध गोष्टी शिकत नवीन जे रुग्ण होते त्यांना तुम्ही सेवा दिलीत. ती जर्नी कशी होती. मग तुम्ही तुमचं स्थान कसं निर्माण केलं. कारण की ह्याच्यात आय थिंक जसं मगाशी पण आपण एक बोलत होतो तेव्हा ही कला आहे असंही आपण आपलं एक डिस्कशन झालं. कारण जरी तंतोतंत सगळ्यांनी नॉलेज घेतलं तरी ती प्रत्येकाला कशी जमते त्यांच्या हातून कशी येते. जसं ते तुम्ही मगाशी ते गुदगुली झाले ते उदाहरण छानरित्या दिलं होतं. म्हणजे शिकलो म्हणजे सेम रीते आपल्याला ते देता येईल असं नाही. तर त्याप्रमाणे ते तुमची कला कशी ती डेव्हलप होत गेली, तुम्हाला कसे रिझल्ट्स मिळत गेले आणि तो विश्वास तुम्ही कसा निर्माण केलात. कारण ह्याच्यात एवढे वर्ष प्रॅक्टिस करणं विश्वासाचं महत्त्वाचं स्थान आहे त्याच्यात. तर त्याच्याबद्दल सांगाल का. नक्कीच. म्हणजे कसं आहे की सुरुवातीला जेव्हा मी प्रॅक्टिस करत होतो वडिलांबरोबर किंवा स्वतःसुद्धा जात होतो तर रुग्ण आमच्याकडून ट्रीटमेंट घ्यायचे नाहीत. की म्हणे नवीन माणूस आहे ना म्हणजे काय म्हणजे कोण येणार. म्हणजे आम्ही फ्री ट्रीटमेंट द्यायचो तरीसुद्धा कोणी यायचे नाहीत की नेमकं काय आहे. पण आम्ही मग काय करायचो की बेड रिडन पेशंट्स असायचे की ज्यांना आता संपलं आहे, त्यांना आता डॉक्टरांनी सांगितलं की पुढे काही होणार नाही.
म्हणजे कोणी घरी असतील किंवा हॉस्पिटलमध्ये बेड रिडन पेशंट असतील महिने पडून, त्यांना आम्ही पाहायला जायचो, कारण त्यांना काहीच होप्स नव्हते. मग त्यांना आम्ही ट्रीट करून काही ना काही त्यांना होप्स द्यायचो, काही मुवमेंट्स, काही बोलणं, कुणाचं बोलणं सुधारायचं, कुणाच्या मुवमेंट सुधारायच्या, कोण जे बेडवर कंप्लीट असायचे ते बसायला लागायचे, निदान तेवढ्या इम्प्रूव्हमेंट्स व्हायच्या, बेड सोर्स व्हायचे झोपून त्याचं आम्ही ड्रेसिंग करायचो. तर असं सगळं स्वतःच्या खर्चाने करायचो, मी वडील आम्ही जायचो आणि सगळं स्वतःच्या खर्चाने करायचो. पण तेव्हा अशी परिस्थिती होती की आम्ही फ्री ट्रीटमेंट देतो आहे पण कोणी येत नाही आहे, आणि आज अशी परिस्थिती पाहिजे तेवढे पैसे घ्या पण आम्हाला ट्रीट करा, अशी परिस्थिती. ही जर्नी आहे. हा जो 40 वर्षाचा जर्नी आहे हा असा आहे की त्यावेळी मग आम्ही वेगवेगळ्या गोष्टी पाहायला लागलो. मी नॅचरोपॅथीचा अभ्यास सुरू केला. डॉक्टर जयनारायण जयस्वाल पुण्याचे आणि बाळासाहेब भारदे स्वातंत्र्य सैनिक यांनी नॅचरोपॅथीचं शिक्षण मला दिलं. 4 वर्ष मी त्यांच्याबरोबर होतो आणि तिथे मी पूर्णपणे नॅचरोपॅथी त्यांच्याकडनं शिकलो. त्यांना निसर्गोपचार महर्षीच म्हटलं जातं. तर त्यांच्याबरोबर शिकलो. मग ॲक्युपंक्चर शिकायचं होतं म्हणून ॲक्युपंक्चरसाठी डॉक्टर टोलिया म्हणून होते मुंबईमध्ये, त्यांच्याकडे मी शिकलो 1986मध्ये. त्यांच्याकडे शिक्षण घेतलं, सगळं पूर्णपणे त्यांच्याबरोबर प्रॅक्टिस करायला लागलो, त्यांचे सगळे पेशंट्स पाहायला लागलो. मग ॲक्युपंक्चर त्याच्याबरोबर इन्क्लूड केलं, संवहनशास्त्राबरोबर, मसाज विद्येबरोबर, कायरोप्रॅक्टिक सायन्सबरोबर. मग आम्हाला एक शियात्सूचं एक पुस्तक मिळालेलं होतं, जापनीज शियात्सू, ओहासी नावाच्या डॉक्टरचं, खूप फेमस आहे. तर ते पुस्तक वाचून आम्ही खूप रुग्णांना स्पाईनवर ट्रीटमेंट द्यायचो वेगवेगळे. तर ते त्या काळामध्ये काहीच मिळत नव्हतं, म्हणजे काही शक्यच नव्हतं. नॉलेज म्हणजे आत्ता गुगल केलं तुम्हाला पाहिजे ते समोर आहे, इंटरनेट पाहिजे ते इंटरनेटमुळे. त्यावेळी काहीच नव्हतं, म्हणजे 1984-85ची गोष्ट आहे, काहीच नव्हतं अवेलेबल. त्यामुळे मग असं जिथे जिथे मिळेल तिथे तिथे शिकायला सुरुवात केली. वेगवेगळ्या गुरूंकडे गेलो, खूप वेगवेगळे मास्टर्सना मी शिकायला गेलो. डॉक्टर राम भोसलेंकडे तर नेहमी जायचोच. वडील तर माझे होतेच पहिले गुरु, त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करत असताना खूपच मला चांगले चांगले अनुभव आलेले आहेत. त्याच्यानंतर मग ॲक्युपंक्चरचं शिक्षण झालं. त्यानंतर अनेक कोर्सेस जिथे जिथे अवेलेबल असतील कोर्सेस, ते सगळे कोर्सेस मी करण्यात आले. म्हणजे रेकीपासून, प्राणिक हिलिंगपासून ते तुमचं क्रॅनियल सायक्रोथेरपीपासून जेवढे कोर्सेस अवेलेबल होते नॅचरोपॅथीपासून, ज्या कॉम्प्लिमेंटरी मेडिसिनमध्ये, ते सगळे करत गेलो. आणि मग शेवटी मग हे चेक करण्यासाठी की आपण हे सगळं बरोबर करतो आहे की नाही, यासाठी मग मी चीनमध्ये गेलो की आपण ॲक्युपंक्चर जिथे आता जास्तीत जास्त जिथे जतन करून ठेवलेलं आहे आणि तिकडे वेगवेगळी कॉलेजेस आहेत तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर मग असं लक्षात आलं की ज्या हॉस्पिटलमध्ये मी शिकत होतो त्या हॉस्पिटलमध्ये रोज 500 ते 800 लोक OPDमध्ये ट्रीटमेंट घ्यायला यायचे आणि 5000 पेशंट्सची ॲडमिशन्स होती तिथे. असं मोठं कॉलेज कॅम्पस, तिथली युनिव्हर्सिटी, आणि तिथे इतका प्रचंड लोक तिथे ॲक्युपंक्चर आणि या सगळ्या गोष्टींवर, म्हणजे ॲक्युपंक्चर, कपिंग, ग्वाशा, मॉक्सिबक्शन, या चिनी उपचार पद्धती ज्या आहेत, किंवा तुईना नावाचा मसाज, हा तिकडे खूपच छान पद्धतीने मला शिकायला मिळालं. आणि मग तिथे आम्हाला प्रॅक्टिस पण मिळाली. तिथे हॉस्पिटलमध्ये असताना मी एक गोष्ट पाहिली की जे बेड रिडन पेशंट्स होते ना, फक्त सलाईन लावून किंवा झोपून ठेवलेले नसायचे, त्या सगळ्यांना ॲक्युपंक्चर केलेलं असायचं. डोक्याला सुया, कुठे वेगवेगळ्या ठिकाणी सुया, की त्यांची एनर्जी नीट ठेवण्यासाठी, इंटॅक्ट ठेवण्यासाठी ते करायचे. त्यानंतर जे चालणारे फिरणारे पेशंट्स आहेत त्यांनासुद्धा ॲक्युपंक्चर होतं. ते सुद्धा आम्ही पाहतोय की कोणी डोक्याला, कानाला आणि सुया लावल्यात आणि फिरतायत, पॅसेजमध्ये फिरतायत, कुठेही फिरतायत, बसलेत, म्हणजे असं सगळं दृश्य होतं तिकडे. म्हणजे खूपच छान वाटलं ते सगळं पाहून. आणि मी तिथे एक नवीन गोष्ट शिकलो, ग्वाशा नावाची एक थेरपी आहे, त्याला स्क्रॅपिंग असं म्हणतात. आणि ती थेरपी मी शिकल्यानंतर, मी इंडियामध्ये आल्यानंतर ती थेरपी मी पहिल्यांदा इंडियामध्ये आणली आणि ती मी त्याचा एका मुलीवर उपचार केला. मी जी स्पोर्ट्समन होती आणि तिला ॲथलीट होती आणि तिला स्टेटला खेळायचं होतं, पण तिचा मांडीचा स्नायू दुखावलेला होता आणि तिला प्रॅक्टिससुद्धा करता येत नव्हतं आणि तिला मॅच होती स्टेटला. आणि तिचे गुरु माझ्याकडे घेऊन आले, म्हटलं असं असं आहे. त्याच्या आधी आम्हीसुद्धा काही तिला उपचार केले होते, पण तिला बरं नव्हतं वाटत आठवडाभर. पण मी ग्वाशा शिकून आलेलो आणि मग ती ग्वाशा ट्रीटमेंट तिला वापरली. ग्वाशा वापरल्या बरोबर संध्याकाळी जाऊन तिने प्रॅक्टिस केली
आणि ती 8 दिवसामध्ये तिने सगळं प्रॅक्टिस करून रिकवर केलं, तिचं स्ट्रेंथ, पेन गेलं आणि तिने स्टेट चॅम्पियनशिप मारली. तर हे वेगवेगळ्या थेरपी का शिकायचं, मी का शिकतो की कारण वेगवेगळ्या ह्या उपचार पद्धती आहेत त्याचा अभ्यास करत राहून आपण रुग्णांना काय देता येईल, त्यांना लवकरात लवकर कसं बरं करता येईल ह्यासाठी या उपचार पद्धती मी अजूनही शिकत असतो. जसं मी आता चांगमाईला पण जाऊन आलो थायलंडमध्ये, की वुडन थेरपी आहेत. आपला डॉक्टर राम भोसले खूप वूड्सचा वापर करायचे, वेगवेगळे झाडांची जी फांद्या असतात, लाकड असतात, त्याच्यातनं हिलिंग करायचे ते. तर तिकडे गेल्यानंतर मी टोक्सेन नावाची एक उपचार पद्धती शिकलो. पूर्वी आम्ही ती करत होतो इथे, पण तिथे मी अजून ॲडव्हान्स शिकलो. त्याच्यामध्ये हॅमरसारखं एक लाकूड असतं आणि त्यातनं आपण व्हायब्रेशन्स क्रिएट करतात शरीरावर. आणि ती एक उपचार पद्धती ती खूपच छान आहे. मग ती अगदी तिथल्या गुरुकडून मी ॲक्च्युअल शिकलो, की ज्या लोकांनी ते बौद्ध साधूंकडून त्या व्यक्तीने शिकलेली होती. त्यांच्याकडे हे शिकलो मी. त्यांच्याकडे अमाटा रॉट म्हणून ते अजून जगाला कोणाला माहीत पण नाही आहे, की बौद्ध मॉन्क जे होते ते कोणाला शरीराला हात नाही लावायचे. मग एक बांबू आणि त्याच्या पुढे एक हे बनवलेलं होतं आणि नखासारखी गोष्ट आहे ब्रासची, ते करून ते शरीरावर उपचार करतात. आणि ती उपचार पद्धती अजूनही जगाला माहीत नाही आहे. ती आम्ही पहिल्यांदा जाऊन तिकडे शिकलो. फक्त एकच व्यक्ती शिकवते थायलंडमध्ये, ती शिकवली आणि ती आम्ही आत्ता इंट्रोड्यूस केली इथे इंडियामध्ये. तर अशा अनेक उपचार पद्धती आम्ही शिकत असतो. ह्या सगळ्या ज्या उपचार पद्धतीत आता विविध ठिकाणी विविध वेळी जाऊन म्हणजे तुमच्या पूर्ण जर्नीमध्ये जसं येईल तसं आणि अजूनही तुम्ही शिकत असता. आणि मग हे तुम्ही कशा प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवता, कारण की आता विविध प्रकारचे पेशंट्स आपल्याकडे येतात, त्याचा काय अप्रोच असतो, कारण त्या एवढ्या थिअरीज आहेत, एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपीज आहेत, तर मग त्याची निवड कशी केली जाते आणि ते कसं तुम्ही हाताळता आता जेव्हा एखादा पेशंट तुमच्या क्लिनिकमध्ये येतो? कसं आहे माहिती आहे ना, रुग्ण आहे ना, रुग्णाला फक्त बरं व्हायचं असतं. मग तुम्ही माती द्या नाही तर सोनं द्या, त्यांना त्याच्याशी संबंध नसतो. बरोबर. मला तुम्ही बरं करा, मला या दुखण्यातून मुक्त करा, त्या पलीकडे काही नसतं. त्यामुळे ज्या उपचार पद्धतीने त्यांना बरं वाटतंय त्या उपचार पद्धती त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असतात. पण बऱ्याच वेळा रुग्णांचा विश्वास नसतो की बाबा इथे मला बरं वाटेल का, किंवा मी बरोबर योग्य बसमध्ये बसले का. कारण अनेक वेळा मग अनेक ठिकाणी जाऊन निराशा आलेली असते बऱ्याच रुग्णांना, आणि मग ते रुग्ण जर आपल्याकडे आले तर मग त्यांना तेवढं विश्वास नसतो सुरुवातीला. मग तिथे चमत्कार दाखवायला लागतो. म्हणजे मग पहिल्याच दिवशी त्यांना असा रिझल्ट द्यायला लागतो की जो त्यांनी कधीच केला नाही आयुष्यात. म्हणजे मी आयुष्यात मांडीच घातली नाही 40 वर्षात, मग मांडी घालायचं पहिल्याच दिवशी त्यांना दाखवली. किंवा मी जिना चढूच नाही शकत, मी जिना चढता आला. मी असं उकिडवं बसताच येत नाही आहे, ते करता आलं. पाय जवळ येत नाही आहे, वागताच येत नाही आहे. अशा गोष्टी जेव्हा केल्या जातात तेव्हा त्याचा विश्वास बसतो. आणि मग तो विश्वास बसल्यानंतर मग रुग्ण आमचा होऊन जातो आणि मग आम्हाला पाहिजे ते ट्रीटमेंट करता येते. पण ह्या सगळ्या उपचार पद्धतीचा वापर म्हणजे मी टी व्हीच्या माध्यमातून मी बऱ्याच वेळा मी लोकांपर्यंत या अवेअरनेस आणलेलं आहे. म्हणजे साधारणतः मी 1500च्या वर टी व्ही प्रोग्राम्समधून मी ह्या उपचार पद्धतींचा नेहमी उल्लेख केला आपल्या अवेअरनेससाठी महाराष्ट्रामध्ये. आणि त्यामुळे या उपचार पद्धती इथे खूप लोकांना माहीत झाल्या आणि त्याकडे ते यायला लागले. की म्हटलं आमचं जे तत्त्व आहे की एकतर माहिती करून देणं, त्याचा प्रसार करणं आणि प्रोव्हाइडसुद्धा करायला पाहिजे ना. म्हणजे असं नाही की बाबा मग तुम्ही मिळणार कुठे, तुम्ही सांगताय पण मग कुठे अवेलेबल आहे. मग त्यासाठी आम्ही वेगवेगळी केंद्र उघडली महाराष्ट्रामध्ये. म्हणजे नाशिकपासून पुण्यापासून इव्हन गोवा मुंबई सगळीकडे ही सेवा आम्ही उपलब्ध करून दिली. आणि मग त्यांना सांगितलं की तुम्ही ही जाऊन सेवा घ्या, की अशा अशा प्रकारचे उपचार पद्धती आहेत ज्याने तुमचं ऑपरेशन टळू शकतं, गुडघेदुखी भरू शकते, मानदुखी, कंबरदुखी किंवा वेगवेगळे आजार आहेत हे विदाऊट ऑपरेशनसुद्धा बरे होऊ शकतात. किंवा तुमचं जर ऑपरेशन झालं असेल आणि तर मग काय, आणि कधी कधी ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा बरं नाही वाटत, नी रिप्लेसमेंट वगैरे सारख्या गोष्टी, नी रिप्लेसमेंट असो किंवा मणक्याची ऑपरेशन्स असो, ऑपरेशन्स तर बरोबर झालेली असतात, डॉक्टरांनी ऑपरेशन नीट केलेलं असतं. पण जेव्हा हा प्रॉब्लेम होतो त्यावेळी अनेक गोष्टी शरीरामध्ये चेंजेस झालेल्या असतात. ऑपरेशन फक्त त्या भागापुरतं झालेलं असतं आणि कधी कधी पेशंट फॉलो पण नाही करत की तुम्ही फिजिओथेरपी करा, व्यायाम करा, आणि ते काहीच नाही करत. त्यांना वाटतं ऑपरेशन झालं पण बरे झालं. त्यामुळे पेशंट मग तसाच राहतो आणि मग ते दोष देतात की माझं ऑपरेशन झालं आणि मला बरं नाही वाटत. अशा रुग्णांना सुद्धा आपण ट्रीटमेंट देऊन बरं करू शकतो.
ऑपरेशन नंतर सुद्धा जर तुम्हाला चालता येत नसेल, पेन असेल, मुंग्या जात असतील, जडत्व असेल, तरीसुद्धा आपल्याकडे तसे रुग्ण येतात आणि त्या रुग्णांना पण आम्ही या वेगवेगळ्या उपचार पद्धती करतो आणि त्यानंतर त्यांचं दुखणं आणि मुवमेंट्स आणि सगळं हे चांगलं होऊन जातं. तर त्यांना पण निराश व्हायची तशी गरज नाही. हो. तर अशा पद्धतीने जेव्हा तुमच्याकडे येतात तेव्हा तुम्ही त्याचं निदान करून त्यांना पहिले त्यांचा आत्मविश्वास आणि एक विश्वास निर्माण पहिले केला जातो, नंतर मग त्याच्यावर ट्रीटमेंट्स केले जातात. म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतो ना, आम्ही कम्प्लीट 1.5 ते 2 तास आम्ही त्याच्यावर वेळ देतो. बिलकुल घाईघाईमध्ये पेशंटला पाहत नाही. आमच्या क्लिनिक्समध्ये आयुर्वेदिक फिजिशियन असतात, ते पूर्णपणे त्याची मेडिकल हिस्ट्री घेतात. त्यानंतर फिजिओथेरपिस्ट असतात आमच्या क्लिनिकमध्ये. फिजिओथेरपिस्ट त्या व्यक्तीचं कम्प्लीट असेसमेंट करतात. संपूर्ण जॉईंट्सचं, संपूर्ण शरीराचं असेसमेंट केलं जातं. त्याचे वेगवेगळे व्हिडिओज आम्ही घेतो. त्याच्यानंतर जिना चढताना उतरताना ज्या ज्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांना त्रास होतो सगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही कॅमेऱ्यामध्ये घेतो आणि मग आम्ही त्याच्यानंतर ते असेसमेंट झाल्यानंतर त्यांचा प्रॉब्लेम नेमका काय आहे, रूट कॉज कुठे आहे. म्हणजे गुडघा दुखतोय पण कॉज कुठेतरी दुसरीकडेच आहे आणि ते जर ट्रीट नाही केलं तर ते होणार नाही आहे. त्यामुळे मग ते सगळं पाहिलं जातं आणि मग एक प्रोग्राम बनवला जातो आणि तो सगळा प्रोग्राम मग रन केला जातो त्या व्यक्तीसाठी. आणि मग तो प्रोग्राममध्ये पहिल्या दिवशी समजा पेन असेल तर पेन कमी करणं, स्वेलिंग कमी करणं, मोबिलिटी वाढवणं, स्ट्रेंथ वाढवणं आणि मग हा आजार परत होऊ नये म्हणून मग काही उपाययोजना, अशा सगळ्या प्रकारे आम्ही ते उपाय करत असतो की जेणेकरून हा त्रास घेऊन तो रुग्ण परत आमच्याकडे आला नाही पाहिजे त्याच्या आयुष्यात. अशा प्रकारे आमचा अप्रोच असतो ट्रीटमेंटमध्ये. त्यामध्ये या सगळ्या वेगवेगळ्या ट्रीटमेंटच्या कॉम्बिनेशन्स आणि ते सगळं आम्ही वापरतो, जे इतक्या वर्षांनी आम्ही आमच्या अनुभवाने आम्ही ते सिद्ध केलेलं आहे, आम्हाला माहीत झालेलं आहे. बरोबर. आणि हे सगळं असताना आणि माझ्या पिढीसाठी एक एक्साइटिंग गोष्ट काय, आमच्या लहानपणी, कारण तुम्ही आता सांगता जगभर कसं तुमचं काम पोचलं आणि तुम्ही ह्या पर्टिक्युलर आपल्या उदाहरणामध्ये तुम्ही तिथे पोचलाय. आमच्या लहानपणी आमच्यासाठी सगळ्यात अट्रॅक्शन होतं जे आम्ही टीव्हीवर सारखं बघत होतो ते होतं WWF, जे नंतर WWE झालं. आणि मला हे माहिती आहे की तुम्ही WWE मधल्या हस्ती जे होते, आम्ही जे ते ट्रम्प कार्ड खेळायचो, अंडरटेकर म्हणा, केन म्हणा, ट्रिपल एच म्हणा, अशी सगळी जी लोक आहेत त्यांना तुम्हाला जवळनं पाहता आलं आणि त्याच्याही पुढे जाऊन तुम्ही त्यांना उपचार दिले आणि तेही भारतात. तर त्याच्याबद्दल सांगा मला, कारण ते फारच इंटरेस्टिंग आहे. 2002 मध्ये इंडिया टूर ठरली होती WWE रेसलर्सची आणि त्यामध्ये मोठमोठे रेसलर्स येणार होते. आणि इंडिया टूरमध्ये जेव्हा त्यांचं मुंबईमध्ये त्यांचं शो होता, त्या शोमध्ये त्यांनी आम्हाला आमंत्रण केलं होतं की तिथे शोमध्ये त्यांना जर काही इंजुरी झाली किंवा काय झालं तर तिथे फिजिओज किंवा कायरोप्रॅक्टर्स किंवा असं त्यांना तिथे थेरपिस्ट पाहिजे असतात. त्यामुळे मग ते एक सेटअप तयार करतात बॅकस्टेजला, जिथे शो असतो त्याच्याबरोबर बॅकस्टेजला सगळी व्यवस्था असते. त्यामुळे आम्ही सगळं तिथे एक कंप्लीट युनिट तयार केलं होतं तिथे. पण ऑर्गनायझर्सनी काय केलं की हे मोठे रेसलर्स, अमेरिकन जायंट्स, जवळजवळ 7-7 फूट, 6.5-7 फूट उंच आणि आपल्या बेड्स तर एकदम लहान 5.5-6 फुटाच्या पेक्षा त्या बाहेरच जाणार ते. मला काय सांगितलं होतं की तुम्ही कॅमेरा न्यायचा नाही, ते खूप रागीट असतात, त्यांच्याशी बोलायचं पण नाही, काही विचारायचं पण नाही, फक्त ते आले तर त्यांना काही ट्रीटमेंट करायची, तेवढंच करायचं, काहीच करायचं नाही, तुम्हाला उचलून आपटतील. म्हटलं तरी पण म्हटलं ही संधी सोडायची नाही. मी गुपचूप एक स्टील कॅमेरा मी बॅगेत टाकून मी घेऊन गेलो आणि त्यामुळे माझ्याकडे बरेच फोटो आहेत त्यांचे. पण नाही तर विश्वास कसा बसणार कोणाला की WWE रेसलर्सना आपण ट्रीट केलं. तर त्यातला एक रेसलर म्हणजे एक रेफरी आहे, जॉर्ज रॉबिन्सन म्हणून, चार्ल्स रॉबिन्सन, जो आत्ता पण त्यांचा हेड रेफरी आहे सगळ्यात इम्पॉर्टंट. त्याला अंडरटेकरची लाथ बसली होती मांडीला आणि त्याचा मांडीचा स्नायू दुखावलेला होता प्रचंड. आणि तो 6 महिने सगळे उपचार घेत होता पण त्याला बरं नव्हतं वाटत. लंगडत तो माझ्याकडे आला असंच फिरत की म्हणे असं असं दुखतंय, काय करता येईल का म्हणून. जनरली हे लोक येत नाहीत ट्रीटमेंटला, सगळ्यांनी मला सांगितलं होतं की येत नाहीत, ते फक्त आम्हाला इमर्जन्सीमध्ये सेटअप म्हणून एक ठेवायला लागतं, एक व्यवस्था करायला लागते. तो आला, मी त्याचं पाहिल्यानंतर मांडीचा जो स्नायू होता तो मी पाहिला, तो ऑब्झर्व केला. क्वाड्रिसेप मसल होता, त्यामध्ये पण रेक्टस फेमोरिस नावाचा एक मसल होता, तिथे मी ऑब्झर्व केलं की तिथे जास्त इंजुरी दिसते. आणि मग मी त्याला ॲक्युपंक्चर केलं आणि मग थोडं मॅन्युअल थेरपी दिली, थोडं अलाइनमेंट नीट केली. बेल आमच्याकडे वाजले, उठू नका, असं कंटिन्यू. हां, तर
त्याच्या मांडीच्या वेगवेगळी अलाइनमेंट केली स्पाईनपासून आणि साधारण एक अर्धा पाऊण तासाची ट्रीटमेंट मी त्याला केली आणि तो उतरला खाली म्हणाला माझं पेन गेलं. मला पण आश्चर्य वाटलं की तो 6 महिन्याचं पेन आणि त्याच्याकडे तर एवढे डॉक्टर्स, त्यांच्याकडे सगळे फिजिओज वगैरे, म्हटलं तरी पण पेन जात नव्हतं आणि पेन गेलं. पण बघा म्हणजे गुरुचा आशीर्वाद आणि देवाची कृपा असेल तर कुठे कसे रिझल्ट्स येतात. आणि तो बरा झाला, चालायला लागला, उड्या मारायला लागला. म्हणजे मला नाही आता कुठल्या अवस्थेत पेन होत नाही आहे. आणि मग गंमत अशी झाली की ते आत गेला तो आणि आत जाऊन त्याने सांगितलं की असं असं इथे इंडियामध्ये मी आत्ता ट्रीटमेंट घेतली आणि ज्यांनी मला ही थेरपी दिली त्याने माझं हे पेन गेलं. सगळ्यांना आश्चर्य वाटलं आणि मग एक एक जण यायला लागला माझ्याकडे. पहिल्यांदा माझ्याकडे आला रेवन खूप फेमस रेसलर आहे. रेवनला सुद्धा कंबरदुखी होती. मग त्याला मी कंबरदुखीसाठी मी ट्रीटमेंट केलं, त्याला बरं वाटलं, तो आत गेला. त्याच्यानंतर रॉब वॅन्डम आला, रॉब वॅन्डम आला, तो सुद्धा त्याचं खांद्याचा स्नायू दुखावलेला होता, त्याला मी ट्रीटमेंट केली, तो बरा झाला. ट्रिपल एच आला, केन आला, त्याच्यानंतर टेस्ट आला, असे वेगवेगळे सगळे लोक, बुकर्टी होता, असे जवळजवळ 14 लोक माझ्याकडे बॅक टू बॅक. माझी हालत खराब झाली एवढ्या लोकांना ट्रीट कर एकट्याने. म्हणजे या सगळ्यांना पाहायचं आणि सगळे हेवी आणि बेडच्या बाहेर जाणारे सगळे असे जायंट, सगळे बॉडी बिल्डर्स. पण त्यांना प्रत्येकाला आराम मिळत गेला आणि त्यांना हा एक्सपिरियन्स अक्षरशः लाईफ टाईम आहे की आपण. आणि हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात काय झालं की त्यांचा जो फिजिओ असतो त्यांच्याबरोबर, अमेरिकन टीम बरोबरचा टीम फिजिओ, तो आला बघायला की नेमकं काय. आणि त्याने सगळं पाहिलं म्हणे. आणि त्याने मग म्हटलं की इंडियामध्ये एवढं टॅलेंट आहे आम्हाला खरंच माहीत नव्हतं. आणि ही दिलेली पावती मला पुढील कामासाठी एक उत्तेजना आणि ऊर्जा मिळाली त्यातून की आपण या लोकांना पण ट्रीट केलं. त्यांनी माझ्याबरोबर मला फोटो पण मी काढले त्यांच्याबरोबर. दुसऱ्या दिवशी बातमी आली टाइम्स ऑफ इंडियामध्ये की मुंबईमधल्या एका डॉक्टरनी WWE रेसलर्सना ट्रीट केलं. मग मी त्यांचे एक्सपिरियन्स सांगितले. मग मला त्यांनी विचारलं की ते काय खातात, काय करतात. म्हटलं ते खूप एक्सरसाइज करतात मागे, बुकर्टी स्किपिंग करत असतो, RVD म्हटलं खूप स्ट्रेचिंग करतो. त्यांचे प्रत्येकाचे व्यायाम करायची पद्धती मी पाहिल्या, त्या मी कॅमेरामध्ये क्लिक केल्या. त्याच्यानंतर ते काय खातात म्हटलं तिथे काय जास्त खायला नव्हतं ठेवलेलं. म्हटलं लेजची पाकिटं मी बघितली आणि केळी होती, बाकी काय जास्त खायला नव्हतं. म्हणजे लेज आणि केळी खात होते. म्हणजे तिथे मेन खाणं नसेल त्यांचं तिथे काही, बस टाईमपास म्हणून काहीतरी, आणि पेय काही, एवढंच खाणं असायचं. तर असं सगळं ते टाइम्स ऑफ इंडियामध्ये छापून आलं होतं आणि त्यांनी सगळ्यांना माहिती मिळाली. खूप छान एक्सपिरियन्स होता की आपण अमेरिकन रेसलर्सना पण, आपण ज्यांना लोक पाहण्यासाठी लाखोंची तिकीटं काढतात आणि त्यांना आपण ट्रीट केलं. छान अनुभव होता. सुंदर सुंदर. आणि किती व्हरायटी आहे ना ही, पेशंट्सची पण व्हरायटी आहे आणि तुमच्या कामाची पण व्हरायटी आहे. तुम्ही शिक्षण जसं वेगवेगळ्या पद्धतीचं वेगवेगळ्या टेक्निक्स घेत गेलात तसं एक मस्त व्हरायटी असलेलं पूर्ण अखंड काम आहे. हे तुम्ही सगळं उभारत होतात. तुम्ही तुमचे क्लिनिक्स आता विविध ठिकाणी पण आहेत आपल्याकडे आणि ते सगळं त्याची पण एक मॅनेजमेंट वेगळी आली. ते सगळं करणं, तिथे सगळ्या योग्य व्यक्तींना तिकडे अपॉइंट करणं, हे पण एक बॅकएंडचं खूप मोठं काम असतं. कारण आपली सेवा आपण जशी पर्सनली देतो तशी ती पोचली पाहिजे लोकांपर्यंत. जरी आपल्या एका एम्प्लॉईने किंवा आपल्याकडच्या मुलाने किंवा मुलीने ती दिली, हे सगळं तुम्ही करत असता आणि हे सगळं बिल्ड करत होता. पण तुमच्याही आयुष्यात काही खडतर गोष्टी झाल्यात आणि तुम्हालाही काही चॅलेंजेसचा भाग व्हावा लागला. तर त्याच्याबद्दल मला थोडं ऐकायचं होतं. कारण की तुमच्या किडनीचा तुमचा एक स्ट्रगल झाला होता आणि त्याच्यातनं तुम्ही उभे राहून पुन्हा तुमची क्लिनिक्स पण व्यवस्थितरित्या अजून चालवलीत, पुढे नेलीत. पण तुम्ही पर्सनली सुद्धा त्याच्यातनं एक, कारण त्याच्यात एक स्ट्रेंथ लागते. स्वतः एक पर्सन, एखाद्या व्यक्तीवर जेव्हा अशी परिस्थिती येते त्याच्यातनं बाहेर निघणं, स्वतःची काळजी घेणं, स्वतः व्यवस्थित होणं आणि नंतर आपण जे कार्य करतोय तेही परत पुढे नेणं, हे खूप मोठं एक काम आहे. तर त्याच्याबद्दल मला थोडं जाणून घ्यायचं आहे. हा पहिल्यांदाच विषय आला आहे हा. कधी मला शहारे आले अंगावर. मला हा कधीच कोणी विचारलं नाही किंवा मी कुठे कधीच याबद्दल बोललेलं नाही आहे. पण प्रचंड काम सुरू होतं देशात परदेशात आणि अचानक मी एक दिवशी डॉक्टरकडे गेलो, माझं सगळं चेकअप केलं आणि डॉक्टरांनी मला सांगितलं की तुझ्या दोन्ही किडनीज फेल झालेल्या आहेत, फक्त 15% चालू आहे आणि तुझ्याकडे फक्त 6 महिने आहेत.
माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्यापुढे म्हटलं मी काय, मला असं वाटलं की जमीन सरकून त्या पृथ्वीमध्ये मला घेऊन टाकावं तिने. माझ्यापुढे सगळं माझं आयुष्य, माझी मुलं बाळं, फॅमिली, बायको, आई वडील, बहीण सगळे दिसायला लागले. यांचा काय होणार आता, एकुलता एक मुलगा. आणि मी अक्षरशः घाबरायला लागलो की म्हटलं की किडनी फेल्युअर म्हणजे संपलंच ना, काय होणार, म्हणजे अज्ञान. म्हणजे आपल्याला असं खूप भीती असते त्या वयामध्ये. म्हणजे स्वतःवर जेव्हा एखादी गोष्ट येते आपण दुसऱ्याला आधार देऊ शकतो, पण स्वतःवर जेव्हा अचानक गोष्ट कळली की आपल्याला एक मोठं संकट आल्यासारखं वाटतं आणि ते सहन नाही होत. मी अक्षरशः घाबरत होतो त्या गोष्टीला. मला वाटायचं की आता मी मरणार हेच सुरू होतं. मी एकटा कुठेही जायचो नाही, कोणी असेल तर माझ्याबरोबर असायचं. टॉयलेटचा दरवाजा मी बंद नाही करायचो किंवा अचानक काय झालं तर काय. आणि मग डॉक्टरांनी सांगितलं डायलिसिस करायला लागेल. मग डायलिसिस केलं तर मी आणखी लवकर मरेन असं कुठेतरी काहीतरी अनामिक भीती कुठून तरी ऐकलेली. मग डायलिसिसला पण मी तयार नव्हतो. मग कुठले उपचारच मी घ्यायला तयार नव्हतो. म्हणजे इतकं घाबरून गेलो होतो की काहीतरी होईल, काहीतरी गडबड होईल. आणि काय झालं की माझं क्रिएटिनिन जवळजवळ 21पर्यंत पोहोचलं. 21 क्रिएटिनिन म्हणजे खूपच वाईट परिस्थिती असते. अक्षरशः 8-9 क्रिएटिनिन झालं तर लगेच डायलिसिस त्याच्या आधीच करावं लागतं. पण 21 मी रात्र बसून राहायचो, झोपू शकत नव्हतो. सगळं फ्लुईड चेस्टवर यायचं, प्रेशर यायचं. उशा लावून लोड लावून मी फक्त बसून राहायचो, पण मी डायलिसिस करत नव्हतो. मग माझ्या लक्षात आलं की एक मी कोर्स केला होता एका ठिकाणी आणि म्हटलं आता काहीतरी आपल्याला यातनं बाहेर यायला पाहिजे, म्हणून मी त्या कोर्सला मी गेलो. अमेरिकन इन्स्टिट्यूट आहे ते, आणि तिथे जाऊन मी तो कोर्स केला. आणि त्या कोर्समध्ये मी म्हटलं इथे मला काहीतरी उत्तर सापडेल याच्यावर काय करायचं पुढे म्हणून. त्या कोर्समध्ये मी बसल्यानंतर त्याच्या आधी मी फॉर्ममध्ये सगळं लिहिलेलं होतं, मी कशासाठी आलो आहे, काय आलो आहे, माझ्या किडनीचं वगैरे सगळं त्यातमध्ये. पहिला दिवस गेला, प्रत्येकजण उठून उभा राहतो आहे. त्या म्हणजे तो जो लीडर असतो, एक लीडर असतो आणि जवळजवळ त्या लोकांना 100 लोक त्या ग्रुपमध्ये असतात, कधी कधी 150 लोक पण असतात. आणि तो प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होता. दुसरा दिवस झाला तरी त्या माझं नाव नाही येत आहे किंवा माझा बोलत नाही आहे. तिसरा दिवस झाला, म्हटलं अरे मी आलो आहे कोर्सला कशासाठी आणि माझं नाव नाही घेत आहेत. सगळेजण एकदम ट्रान्सफॉर्म होऊन बाहेर पडतात आणि काहीच होत नाही आहे. तिसऱ्या वर्षी मी उठून उभा राहिलो आणि जोरात मी बोललो की तुम्हाला कळत नाही आहे का की मला किडनी प्रॉब्लेम आहे, किडनी फेल्युअर आहे, मी मरतो इथे आणि तुम्ही माझ्याकडे बघत पण नाही आहे. तो लीडर म्हणाला मरणार तर सगळेच आहेत, तुला फक्त माहीत आहे की तू मरणार आहेस, बाकी कोणाला माहीत पण नाही की ते कधी मरणार आहेत. तू मरणार आहे निदान तुला माहीत तरी आहे, म्हणजे तुझ्यावर केवढी ईश्वराची कृपा आहे. बाकीच्यांना तर माहीत पण नाही आहे. मग माहीत नसल्याने का केस करायची का देवावर की त्यांना समजलं की तो मरणार आहे आणि आम्हाला माहीत पण नाही. अचानकपणे लोक जातात, त्यांना माहीत पण नसतं, त्यांच्याकडे वेळ पण नसतो. तुझ्याकडे वेळ आहे, तू काय करू शकतोस आता. तू ह्या वेळेचा उपयोग तुझ्यासाठी, तुझ्या फॅमिलीसाठी, लोकांसाठी काय करू शकतोस त्याचा विचार कर. आणि त्याने अनेक गोष्टी बोलला. मी अक्षरशः ब्लँक झालो तिथे त्या क्षणी. आणि तो अनेक गोष्टी तिथे बोलला. त्या गोष्टी ज्या वेळी तो बोलला त्यावेळी माझ्या शरीरामध्ये एक वीज चमकली. अक्षरशः स्पार्क येतो ना, जसं एक साक्षात्कार होतो आपण ऐकतो अध्यात्मामध्ये, तशा प्रकारची एक वीज शिरली माझ्या अंगामध्ये आणि मी तिथे कोलॅप्स झालो. आणि त्या क्षणापासून मी अनस्टॉपेबल झालो. म्हटलं आता नाही, आता जे होईल ते होईल. म्हटलं त्या क्षणापासून अनस्टॉपेबल, म्हटलं आत्ता जे होईल ते होईल. मग त्या इन्सिडेंटने माझं कंप्लीट लाईफ बदललं. जो मी ठरवत होतो की आता आपण काहीच करायचं नाही, मी मरणार आहे, भीती होती, ट्रीटमेंट घेत नव्हतो कुठल्या, आणखी लवकर मरेन, त्या सगळ्या गोष्टी केल्याने मग मी ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली. मग मी डायलिसिस घ्यायला सुरुवात केली. आणि माझं तोपर्यंत खूप कर्ज झालं होतं, कारण पैसे नव्हते, क्लिनिक्स बंद झालेले होते, काहीच नव्हतं, अक्षरशः कर्ज झालेलं होतं. डायलिसिससाठी पैसे नव्हते,
मग डायलिसिससाठी कर्ज काढलं. मग डायलिसिस माझ्या आठवड्यातनं 3 वेळा सुरू झाले. मुंबईला येऊन मी डायलिसिस घ्यायचो. असं साधारणतः मी 150 डायलिसिस केले माझ्या शरीरात. 5 तास संपूर्ण रक्त फिल्टर होतं मशीनमधून आणि परत आपल्या शरीरात टाकलं जातं, कारण किडनी फिल्टर नाही करत, टॉक्सिन्स सगळे बाहेर काढून परत ते ब्लड आपल्या शरीरात टाकायला जातं. पण त्यावेळी मी काय केलं, जेव्हा माझं हे सुरू होतं डायलिसिस, त्यावेळी मी प्लॅन केलं की आता पुढील आयुष्यात मी जेव्हा बरं होणार तेव्हा मी काय करणार. म्हटलं मी बरा होईन, मग त्यानंतर मी काहीतरी करीन, मग बरा झाल्यानंतर मी विचार करणे मी काय करायचं माझ्या प्रोफेशनमध्ये, त्यापेक्षा मी आत्ता करतो. मग मी डायलिसिस सुरू असताना मी कंप्लीट प्लॅनिंग करत होतो. 5 तास जे असायचे माझे, त्यामध्ये मी कंप्लीट प्लॅनिंग करायचो. आणि त्याच्यामध्ये मग मी एक जागा घेतली विकत. मी म्हटलं माझ्याकडे पैसे नव्हते, मी कर्जाने जागा घेतली. म्हटलं मी जेव्हा परत येईन फिट होऊन तेव्हा माझ्यासाठी एक इंटरनॅशनल स्टँडर्डचं क्लिनिक उभं असेल. सगळे म्हणायला लागले की तू कर्ज घेतो अशा अवस्थेमध्ये. म्हटलं हो, मला माहीत आहे मी बरा होणार आणि मी काम करणार आहे परत. तुम्हाला सांगतो, मी डायलिसिस झालं, त्याच्यानंतर ट्रान्सप्लांटसाठी डॉक्टरांनी सांगितलं की तुला आता ट्रान्सप्लांटचं बघ तू. ट्रान्सप्लांटसाठी मी खूप ठिकाणी गेलो, अनेक ठिकाणी कॅडेवर ट्रान्सप्लांटपासून सगळं ट्रान्सप्लांट पाहिले, पण कुठेच नीट काय होत नव्हतं. मग शेवटी मी म्हटलं मला बायकोला त्रास नाही द्यायचा आहे, मला तिला त्रास झालेला पाहणार नाही कधी. पण सगळेच माझ्या घरातले किडनी द्यायला तयार होते, आई तयार होती, बहीण तयार होती, पण त्यांची रिजेक्ट झाली. तर मग माझ्या वाईफने मला आग्रह केला आणि मग आम्ही तयार झालो आणि मग किडनी ट्रान्सप्लांट झालं. किडनी ट्रान्सप्लांट झाल्यानंतर 1 वर्ष तुम्ही आयसोलेशनमध्ये राहायचं, बाहेर जायचं, कारण इन्फेक्शन होऊ शकतं, कोणाशी भेटायचं नाही, तुमच्या रूममध्ये कोणी येणार नाही. अशा अवस्थेमध्ये मी होतो. म्हणजे पैसे तर संपलेलेच होते, कर्जाचा डोंगर होता, वरून ती जागा घेऊन ठेवलेली, त्याचं EMI सुरू झालेले होते. मग तुम्हाला सांगतो 1 वर्ष बाहेर पडताना डॉक्टरांनी सांगितलं होतं, पण मी मास्क लावून 8व्या महिन्यात बाहेर पडलो आणि मी क्लिनिक सुरू केलं माझं. परत क्लिनिकमध्ये जाऊन बसायला लागलो. मग पेशंट्स यायला लागले, पेशंट्सना पाहायला लागलो. आणि एक दिवशी माझ्या लक्षात आलं की ही 2006ची गोष्ट आहे की गुडघेदुखीवर आहे ना आत्तापर्यंत कुठेच कोणी फोकस नाही केलेलं आहे. अटल बिहारी वाजपेयींचं गुडघ्याचं ऑपरेशन झालं तेव्हापासून गुडघेदुखी खूप सगळ्यांना माहीत झालेली ते ऑपरेशन्स आहेत. पण गुडघेदुखी विदाऊट ऑपरेशन बरी होऊ शकते हे कोणालाच माहीत नाही. आणि आपण इतके वर्ष करतो आहे. म्हणजे माझं हे व्हायच्या आधीपासून मी जवळजवळ 1982 मी करत होतो काम, आणि ही 2006ची गोष्ट आहे. म्हणजे मी इतके वर्ष करतो आहे, का नाही आपण गुडघेदुखीवर उपचार. म्हणून मी एक जाहिरात टाकली पेपरमध्ये, छोटीशी जाहिरात, की तुम्हाला जर गुडघेदुखी असेल, चालताना चढताना उतरताना त्रास होत असेल, मांडी घालता येत नसेल, तर तुम्ही कृपया संपर्क साधा. आणि तुम्हाला आश्चर्य सांगतो की माझ्याकडे जवळजवळ 100 लोक रोजची यायला लागली. बापरे. आणि मला तिकडचं जे कर्ज काढलं होतं, माझा EMI जात नव्हता, माझं काय म्हणतात त्याला, इंटिरियरवाल्याला पैसे द्यायचे होते, सगळे पैसे इथून यायला लागले. आणि म्हणजे हे अगदी मिरॅकल झालं. म्हणजे माझ्याकडे पैसे नव्हते, लाखोचं कर्ज होतं, आणि मी 2006 ते 2007 जेव्हा मी सुरू केलं तिकडचं क्लिनिक, त्यावेळी माझ्याकडे सगळे पैसे होते, माझ्याकडे इंटिरियर झालेलं होतं, आणि टर्नओव्हर इतका जो मोठा झाला माझा त्या वर्षामध्ये की अक्षरशः म्हणजे शून्यातून सगळं निर्माण झालं. आणि मग तिथून अनस्टॉपेबल, मग तिथून आम्ही क्लिनिकची वाढ झाली, अनेक रुग्ण यायला लागले, तिथून अनेक क्लिनिक्स मग आता सुरुवात केली त्याच्यानंतर मग डोंबिवली क्लिनिक, मग मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी क्लिनिक्स सुरू केले, मग पुण्यामधनं मागणी यायला लागली, पुण्यामध्ये 3 क्लिनिक सुरू केले. पहिल्यांदा 1 केलं, मग पहिलं कर्वे रोड केलं, मग नंतर चिंचवड केलं, मग हडपसर केलं, मग आता म्हणाले नाशिकवाले मागे लागले, मग नाशिकला जाऊन क्लिनिक केलं. मग मुंबईमध्ये म्हणे नवी मुंबईला पाहिजे, बदलापूरला पाहिजे, बोरिवली पाहिजे, दादर पाहिजे, सगळीकडे मग क्लिनिक सुरू केली की लोकांना आता आपण ही सेवा द्यायला पाहिजे की हे जर होऊ शकतं तर आपण ते उपलब्ध पण करून द्यायला पाहिजे. गोव्यापर्यंत आम्ही गेलो, आणि इतकं हे सायन्स म्हटलं लोकांना याचा फायदा झाला पाहिजे. जे डॉक्टर राम भोसलेंनी केलं ते जर काम आपण पुढे नाही नेलं, आणि जर हे होऊ शकतं तर ते का नाही करावं. म्हणजे फक्त माझा जन्म हा मायासाठी नाही आहे,
हा आता कुणाला तरी द्यायचा आहे. म्हणजे जेव्हा डॉक्टर राम भोसलेंना मी एकदा भेटायला गेलो होतो वयाच्या 14व्या वर्षी, आणि तेव्हा ते ॲडमिट होते जसलोक हॉस्पिटलला, खूप सिरियस होते. जगभरातून लोक आले होते की आता हे शेवटची घटका आहे म्हणून. आणि त्या फ्लोअरवर काचेच्या कंप्लीट केबिन, मोठं सगळं फ्लोअर त्यांनीच घेतलेला होता. अमेरिकेपासून सगळ्यापासून देशातनं लोक आलेले. आणि वडील आणि मी त्यांना भेटायला गेलो आणि आम्हाला पाहिल्यानंतर डॉक्टर राम भोसलेने आत बोलावलं. पण सगळे पाहायला लागले की हा कोण VIP. म्हणजे आम्ही 2 दिवस इथे बसलो तर आम्हाला भेटायला दिलं नाही आणि यांना बोलवत आहेत. पण त्यांनी बोलवलं आणि मला म्हणाले की रमाकांत, हे जे देशविदेशातून लोक जे सगळे आलेत मला भेटायला, हा डॉक्टर राम भोसलेचा सन्मान नाही आहे, हा त्यांच्या कलेचा सन्मान आहे आणि ही कला तू जप. त्यावेळी ते मी त्याचा विचार नव्हता केला की 14 वय होतं, काय बोलले असतील. पण जेव्हा मी ॲक्च्युअल काम करायला लागलो, थेरपी द्यायला लागलो, त्यावेळी मला ते सगळं आठवलं आणि मग मी तिथून त्याची प्रेरणा घेतली आणि काम सुरू केलं. आणि आत्ता मी 2005 साली डॉक्टर राम भोसले देह सोडला. आणि पण त्यानंतर त्यांचं जे कार्य मला पुढे न्यायचं होतं, त्यांनी मला सांगितलं होतं की हे कार्य तुला पुढे न्यायचं आहे. तर त्याप्रमाणे मी जेव्हा आपल्याकडे कोविड आला त्यावेळेला एके दिवशी मला साक्षात्कार झाला की आपल्याला हे काहीतरी आता काम करायला पाहिजे. आणि म्हणून मग त्यावेळी झूम हे माध्यम आलं होतं आणि झूमवर आम्ही मग कोर्स अनाऊन्स केले आणि गुरुपौर्णिमेला आम्ही कोर्स सुरू केला. आणि तिथपासून जवळजवळ आम्ही कोविडच्या काळामध्ये 2000 लोकांना आम्ही हा कोर्स दिला. प्रत्येक दिवशी जवळजवळ 300 ते 400 लोक त्या कार्यक्रमाला असायचे. आणि ऑनलाईनमध्ये संवाद, मसाज, व्हायब्रेशनल हे याचा आम्ही कोर्स दिला. त्यामध्ये मग वेगवेगळे मर्मबिंदू, चक्र सायन्स, स्पिरिच्युअलिटी काय आहे, कसं कनेक्ट व्हायचं, कसं एकरूप व्हायचं लोकांशी, आपली स्पंदनं कशी नीट ठेवायची, आपले व्हायब्रेशन्स नीट असतील तर आपण प्युअर असू तर आपण लोकांना देऊ शकतो आपण हिलिंग. त्यासाठी आपल्याला स्वतःचं पहिल्यांदा हिलिंग करायला पाहिजे. क्लटर्स आपल्या घरातनं कसे काढायचे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तिथे आणि प्रॅक्टिकली शिकवत होतो. आणि त्याचा खूप लोकांना फायदा झाला आणि ते गुरुकार्य आता सुरू आहे. हो, कारण आपण एक जनरल आपण जे पूर्ण बोलतोय त्याची एक थीम किंवा त्यातला एक जो मेन धागा मला दिसलाय तो गुरु शिष्य परंपरा आणि गुरु शिष्याकडे देतोय, ते पुढे अजून कसं जातंय आणि ते झिरपत ज्ञान पुढे कसं पोचतंय. आणि त्याचं एक खूप सुंदर उदाहरण आहे. आणि आपण विविध प्रकारे ते पाहिलं आणि तुमचा अनुभव, तुम्हाला लाभलेले विविध गुरु किंवा तुम्हाला लाभलेले विविध काय म्हणता येईल, बरेचदा डायरेक्ट गुरु भेटत नाही आपल्याला, पण इकडे जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात चर्चगेटला जे पुस्तक मिळेल तिथून तुम्ही सुरुवात केलीत क्युरिओसिटी काय असतं ते बघण्याची. तर हे सगळी तुमची सुंदर जर्नी आहे. आणि जसं तुम्ही आत्ता विविध प्रकारे बदल होत आहेत आपल्या सराउंडिंगमध्ये, जे आपण मगाशी वर्क कल्चरबद्दलही बोललो, तसे जीवनपद्धती फार बदलते आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या डोक्यातनं आधी होतात आणि मग आपल्या बॉडीत येतात, असंही बरेचदा होतं. तर त्याच्याबद्दल काही सांगाल का की करंट जीवन पद्धतीमध्ये आपण काय अशा 1-2 गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून आपण एक चांगली काय म्हणता येईल लाईफस्टाईल लीड करू शकू? बरोबर. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ना की हल्ली मनशांती खूप बिघडलेली आहे आणि कोणी काय बोललं की आपण लगेच हर्ट होतो आणि मग त्याचाच विचार करत राहतो. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ना की लिसनिंग, म्हणजे ऐकणं. आपण आपल्याला पाहिजे तेच ऐकतो. समोरची व्यक्ती काय बोलते, कुठल्या हेतूने बोलते ते आपण विचारच नाही करत आणि मग त्याचा अर्थ काढत आपण त्यामध्ये राहतो. म्हणजे उदाहरणार्थ की समजा नवरा कामावर निघाला आहे आणि बायको विचारते की संध्याकाळी तू किती वाजता परत येशील. तर तिचा एक उद्देश आहे की बाबा संध्याकाळी आल्यानंतर मग मी काहीतरी नाश्ता बनवेन, जेवण बनवेन, काहीतरी तिचा उद्देश असेल की आपण अवेलेबल राहिलं पाहिजे. म्हणून तो एक सहज प्रश्न आहे. पण मग नवरा काय करतो की हिचा माझ्यावर संशय आहे, मी काय कामावर जात नाही का, मी कुठे भटकायला जातो का, मी काय टाईमपास करतो का, हिला असा संशय का माझ्यावर. मग त्याला असं वाटतं की तो प्रश्न म्हणजे संशयाने घेतलेला आहे आणि मग तो तिथून निघतो, त्याचं लक्ष नाही, तो ड्रायव्हिंग करतो आहे, ड्रायव्हिंगकडे लक्ष नाही, ऑफिसमध्ये लक्ष नाही आहे. ऑफिस संपलं मग त्याला घरी यायची वेळ येते तेव्हा त्याला ते आठवतं, त्याचं पण तिथे पण आता घरी नाही जायचं. मग तो कुठे मित्रांबरोबर जातो, कुठेतरी टाईमपास करतो किंवा बारमध्ये जर पिणारा असेल तर बारमध्ये जाऊन बसतो आणि मग तो रात्री उशिरा येतो आणि मग असं हे सुरू असतं त्याचं. म्हणजे त्याने एका वाक्याने तो डिस्टर्ब झाला. पण खरोखर त्या स्त्रीला जे विचारायचं आहे ते आपुलकीने विचारायचं आहे की बाबा नेमकं मला त्याचा हेतू जो आहे तो वेगळा आहे, त्याने अर्थ काढला वेगळा. अशा गोष्टी ऑफिसेसमध्ये, बॉस आणि यांच्यामध्ये
किंवा टीचर मुलांमध्ये किंवा फॅमिलीजमध्ये सासू सुनांमध्ये सगळीकडे अशा वाक्य कुठलं तरी ऐकतात, त्याचा अर्थ काढतात. व्हॉट हॅपन्ड इज डिफरंट आणि स्टोरी इज डिफरंट. स्टोरी बनते आणि त्याच्यामध्ये आपण फिरत राहतो आणि आपलं आयुष्य बर्बाद करतो. त्यामुळे आपण ऐकणं सुधारलं तर आपलं आयुष्य सुधारेल, जग सुधारेल. एकच गोष्ट जर सुधारायची असेल तर लिसनिंग हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरं तुम्ही जसं म्हणालात की आपली लाईफस्टाईल आहे, की आपण कधी उठतो, कधी झोपतो, काय, हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचा परिणाम आपल्या सगळ्या ऑर्गन्सवर होत असतो. आपलं रात्रीची जी वेळ आहे, रात्री जे 1 ते 3ची जी वेळ आहे ती लिव्हरची आहे. त्यावेळी जर आपण डीप स्लीप नसो तर लिव्हरचं रिपेअरिंग होणार नाही, ब्लडचं टॉक्सिन निघून नाही जाणार. त्याच्यानंतर 3 ते 5मध्ये जर तुम्ही उठून जर ब्रीदिंग केलं तर लंग्सची वेळ आहे ती सकाळी 3 ते 5. त्यावेळी जर तुम्ही फिरायला गेलात मोकळ्या हवेत तर चांगला श्वासोच्छ्वास लंग्सची ताकद वाढेल. कारण हे 2-2 तास प्रत्येक ऑर्गनला दिलेलं आहे 24 तासामध्ये, की त्यावेळी तिथे एनर्जी येते. म्हणजे समजा 3 वाजता एनर्जी येणार लंग्समध्ये, 4 वाजता ती पीकवर असणार आणि ती 4पासून खाली येणार 5पर्यंत. 5ला ती जाणार लार्ज इंटेस्टाईनमध्ये, मग तिथून जाणार स्टमकमध्ये, स्प्लीनमध्ये. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा वेळेप्रमाणे आपण जर त्याचा वापर केला तर हे ऑर्गनचं रिपेअरिंग चांगलं होणार, त्याची एनर्जी चांगली राहणार आणि आपण फिट राहणार. आपली पूर्वी वेळा होत्या की नाश्ता कधी करायचे, जेवायचे, सूर्योदय आणि सूर्यास्त याच्या ज्या वेळा आपण पाळल्या, जसं जैन लोक पाळतात की सूर्यास्तानंतर ते जेवत नाहीत, तर ते फार इम्पॉर्टंट आहे. कामाच्या वेळा आपली वेळ आहे बघा 9 ते 11, आपले 9पासून आपले ऑफिसेस सुरू होतात. तर 9 ते 11 हे ऑफिसमध्ये इंटेलेक्च्युअल काम करायची अगदी सगळ्यात म्हणजे क्लिअर असतं, आपलं सगळं माइंड क्लिअर असतं 9 ते 11मध्ये. आणि त्यावेळी जर तुम्ही काम केलं तर आपलं काम एकदम सुंदर होतं. आणि त्याच्यानंतर 11 ते 1मध्ये आपल्याला जेवायला पाहिजे आणि मग 1 ते 3मध्ये आपलं छोटेसे नॅप काढायला पाहिजे आणि परत आपल्याला दुपारी 3 ते 5मध्ये काम करायला पाहिजे. खूप म्हणजे इंटेलेक्च्युअल काम किंवा महत्त्वाचं काम जे असेल ते तिथे करायला पाहिजे. आणि मग तुम्हाला जेवायला पाहिजे, संध्याकाळी काही एक्सरसाइज करायला पाहिजे. म्हणजे 5 ते 6मध्ये किंवा 7मध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. 7 नंतर कुठलीही गोष्ट करू नये. म्हणजे मग सगळे ऑर्गन्स चांगले राहतात. प्रत्येक ऑर्गनला सुद्धा इमोशन आहेत, प्रत्येक ऑर्गनची एक एनर्जी आहे, ती इंटॅक्ट राहिली तर आपले सगळे स्नायू म्हणजे किडनी कंट्रोल्स बोन्स. म्हणजे आम्ही किडनीला ट्रीटमेंट करतो जेव्हा हाडांचे आजार असतात. स्नायूंना ट्रीटमेंट करायची असेल तर आम्ही लिव्हरला ट्रीटमेंट करतो. कनेक्टेड सगळ्याचं कनेक्शन आहेत. म्हणजे ह्यांना जर एनर्जी चांगली ठेवली तर आपलं आरोग्य चांगलं राहतं, आपली हेल्थ चांगलं राहते, आपल्याला मनशांती राहतं. त्यामुळे त्या वेळा जर पाळल्या आपण या 2-2 तासाच्या सायकलमध्ये नेमकं तेच केलं तर आपण छानपैकी आपण निरोगी राहू शकतो. एवढं जरी केलं तरी मला वाटतं की खूप होईल. की वेळा पाळा आपल्याला जे पूर्वजांनी सांगितलेलं आहेत त्या, आणि त्याप्रमाणे आहार करा आणि निद्रा करा आणि छान निद्रा व्हायला पाहिजे. आता पूर्वी आपली निद्रेची वेळ 9 ते 10 असायची, आजची वेळ आपली 12 ते 2 झालेली आहे आणि तीसुद्धा लोकांना नॉर्मल वाटते. आणि त्यामुळे आपले हे सगळे लिव्हरपासून गॉल ब्लॅडरपासून सगळे ऑर्गन्स आहेत त्यांना रेस्ट नाही मिळत, त्यांचं रिपेअरिंग होत नाही. आणि मग आपल्याला म्हणतं की मी एवढं सगळं व्यायाम करतो, सगळं करतो, मग मी आजारी का पडतो. मग ह्या सगळ्या गोष्टी ते गुपित लपलेलं आहे. कमाल. कारण हे प्रत्येकाच्या आयुष्यात अप्लाय करू शकतो आपण, ह्याचा विचार करू शकतो आणि निदान करू शकतो. सुंदर. डॉक्टर मला सांगा आता आपल्या क्लिनिक्समध्ये काय काय पद्धतीच्या गोष्टी आपण हाताळतो किंवा काय होत असेल तेव्हा यावं जेणेकरून आपलं डायग्नोसिस होईल आणि आपल्याला जी व्यवस्थित एक उपचार आहे तो आपल्यापर्यंत पोहोचेल. हे मला जाणून घ्यायचं. म्हणजे आपल्या प्रेक्षकांना पण काही असं असेल किंवा काय दुखापत झाली असेल का काय दुखत असेल तर ते त्याच्यातून विचार करून आपल्याशी कनेक्ट करू शकतात. आणि ऑफकोर्स डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही सगळं टाकतोच आहोत. पत्ता टाकू, आपण नाव टाकू, कॉन्टॅक्ट्स जे आहेत कुठे आहे ते सगळी माहिती जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेलच. पण काय काय निदान आणि काय काय होतं आपल्या इथे ते एकदा सांगितलं तर प्रेक्षकांना मदत होईल. आता कसं आहे की अयम्मे हस्तो भगवान अयम्मे भगवत्तर अयम्मे विश्वभैषज्योयम शिवाभिमर्शनम. या श्लोकामध्ये असं म्हटलं आहे की भगवानच आहे माझा हात, अतः अतिश्रेष्ठतम आहे हा, सर्व औषधमय आहे माझा हात, कल्याणमय आहे याचा स्पर्श. तर हा हाताचा जो स्पर्श आहे हा खूप कल्याणमय. किती मशीन्स आल्या जगामध्ये, पण हा हाताचा जो स्पर्श आहे आणि यातनं ज्या वेदना दूर करायचं जे काय रेज आहेत हे औषधमय म्हटलेलं आहे हात. तो हस्तस्पर्शाने जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो त्याचा खूप लाभ होतो. म्हणून आमच्याकडे खूप कमी मशीन्स आणि जास्तीत जास्त हस्तस्पर्शाने ट्रीटमेंट होतात. आणि मग गुडघेदुखी, सगळ्या प्रकारच्या गुडघेदुखी,
त्यानंतर कंबरदुखी, सायटिका, स्लिप डिस्क, वेगवेगळ्या प्रकारचे संधिवात, गावठी अर्थरायटीस, रुमेटॉइड अर्थरायटीस आणि ह्यासाठी आपल्याकडे रुग्ण येतात फ्रोजन शोल्डरपासून, टाचदुखीपासून त्यासाठी. आणि त्यांना हे ट्रीटमेंट करत असताना त्यांना वेगवेगळे फायदे होतात. म्हणजे कोणाला झोप येत नाही, त्याला झोप यायला लागते, कोणाची भूक नीट नसते ते व्हायला लागतं, कोणाचं वजन जास्त आहे तो वजन कमी व्हायला लागतं आपोआप. म्हणजे ट्रीटमेंट करत असताना असं नाही आहे की फक्त आपण गुडघ्यालाच ट्रीटमेंट करतो किंवा स्पाईनला करतो, त्याबरोबर आपण संपूर्ण शरीराला विचार करून ट्रीटमेंट करतो. त्यामुळे वजन कमी होण्यापासून, झोप लागण्यापासून, भूक लागण्यापासून, शरीरयष्टी सुधारण्यापासून, तेजपुंज होण्यापर्यंत आपल्याला हे सगळं मिळतं. म्हणजे लोक म्हणतात की तू कुठे जातोस, जे रुग्णांना, की तुझा एवढा कायापालट कसा काय झाला, म्हणजे आम्हाला पण सांग, असं खूप लोक सांगत असतात या ट्रीटमेंट्स घेतल्यानंतर. तर हे एक ट्रीटमेंट कम्प्लीट ट्रीटमेंट आहे. असं नाही आहे की फक्त गुडघ्याची, म्हणजे गुडघ्याच्याच रुग्णांनी यायला पाहिजे आमच्याकडे. तुम्ही असं पण आमच्याकडे येऊ शकता फिट राहण्यासाठी. म्हणजे तुम्हाला जर काही झालं नसेल तरीसुद्धा तुम्ही तपासून घेण्यासाठी येऊ शकता. आणि झाल्यावर तर तुम्ही यायलाच पाहिजे. निदान तपासून घ्या की आपल्याला जे दुखणं झालं ते नेमकं काय आहे आणि ते नीट होऊ शकतं की नाही हे पाहण्यासाठी तरी तुम्ही येऊ शकता. आणि मला असं वाटतं की पहिलं ऑप्शन्स जेव्हा आपल्याला ह्या उपचार पद्धती आपल्याला जगाने दिलेले आहेत त्याचा अवलंब आपण आधी करणं इम्पॉर्टंट आहे. आणि मग इतर ऑप्शन्स तुम्ही पाहू शकता. पण घरात बसून राहणं, काहीच न करणं, घाबरून जाणं आजाराला, हे करू नका. पुढे या आणि तुमचा आजार दूर करायला तुम्ही स्वतः तत्पर व्हा, आनंदी राहा, निरोगी राहा, हेच मी सांगेन. वा, कमाल. डॉक्टर, तुम्ही आज वेळात वेळ काढून आपल्या इथे आलात आणि विविध गोष्टींवर आपण ॲक्च्युली बोललो. तुमची स्वतःची जर्नी असेल, त्याच्या आधीचा का, व्हाय, ह्याच्याबद्दलही आपण बोललो. का सुरुवात झाली, कशी सुरुवात झाली, तुमचे गुरु ह्यांच्याबद्दल आपण बोललो. आणि नंतर ऑफकोर्स विविध केस स्टडीज, तुमच्याकडे आलेले विविध पेशंट्स, विविध वॉक्स ऑफ लाईफमधले पेशंट्स, ह्याच्याबद्दल सुंदररित्या बोललो. आणि एक सुंदर काय म्हणता येईल, एक ओव्हरव्ह्यू तर मिळालाच आपल्याला, पण त्याच्याबरोबरच एक रिझन मिळालं आणि त्याच्यामागची तुमची स्पिरिच्युअल जर्नी देखील कळली, कारण तेही खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जसं मगाशी मी म्हणालो होतो की ही एक कला आहे, जरी प्रत्येकाने अवलंबली तरी जो कलाकार आहे तो कशी ती सादर करतोय किंवा ती कशी तुमच्यापर्यंत आणतोय हे खूप त्या प्रत्येक कलाकाराची स्वतःचं ते वैशिष्ट्य असतं. तसं तुमचं वैशिष्ट्य कसं आहे, तुमची कला कशी आहे आणि त्याचं सायन्सही कसं आहे, हे आपण आज सुंदररित्या मांडलं. आणि तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याकडे आज आलात, त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा मी सगळ्यांना सांगतो, ह्याचे सगळे डिटेल्स आपण खालती देणार आहोत, त्यामुळे तुम्ही थेट डॉक्टरांशी संपर्क साधू शकता आणि त्यांच्या ज्या सेवा आहेत त्याचा तुम्ही डिस्कवरी आणि एक्सप्लोरेशन आणि ते सगळं करूच शकता. तुम्हाला आज कसं वाटलं आमच्याकडे? हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, फिर भी हर हालत में ये सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए, आग जलनी चाहिए, आग जलनी चाहिए. कमाल, क्या बात आहे, सुंदर. तर एवढं बोलून आपण आजचा भाग इथे पूर्ण करूया. सुंदर, म्हणजे एवढं बोलल्यानंतर मला बोलायची गरज नाही आहे इथे खरं तर. खूपच छान. म्हणजे आज तुम्ही अगदी माझा आयुष्याचा जीवनपटच उलगडला. मी आत्तापर्यंत कधीच इतकं कुठे बोललो नव्हतो, पण बरं वाटलं मला तुमच्याशी बोलणं. म्हणजे तुम्ही छानपैकी ते माझ्याकडून काढून घेतलं सगळ्या गोष्टी आणि जरूर याचा फायदा सगळ्यांना होईल असं मला वाटतं. थँक्यू व्हेरी मच तुम्ही मला इन्व्हाइट केल्याबद्दल. धन्यवाद. एवढं बोलून आपण आजचा हा मस्त वायफळ कुतूहलचा भाग इथे पूर्ण करतोय आणि सगळ्यांना आपण पुढच्या भागात लवकरच भेटूया. धन्यवाद. धन्यवाद.